आपण ऐकत आहात लिसन टू री. प्रकरण 4. महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी. उत्तर वैदिक काळात समाजामध्ये विषमता होती. मध्ययुगीन कालखंडात विषमतेची तीव्रता अधिकच घटली. समाज जीवनावर विषमतेचा विपरीत परिणाम झाला. विषमता नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील संतांनी आध्यात्मिक व ईश्वरभक्तीच्या मार्गानं समाज प्रबोधनाचं कार्य सुरू केल्यानं समतेच्या चळवळीस प्रारंभ झाला. आधुनिक कालखंडामध्ये समाजसुधारक व विचारवंतांनी सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला प्राधान्य देऊन समतेचा लढा गतिमान केला. ब्रिटिशांच्या संपर्कामुळे समाज व्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्य व सामाजिक समता प्रणित चळवळी घडून आल्या. महाराष्ट्रातील स्त्रिया, दलित, कामगार यांना सामाजिक व आर्थिक शोषणातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्याकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन अधिक निकोप व विकसित होईल यासाठी प्रबोधनपर चळवळी उभ्या राहिल्या. या चळवळींचा विचार करताना माणसाने सामाजिक अस्तित्व केंद्रित मानून सर्वच सामाजिक व्यवस्थेत परिवर्तनाच्या प्रक्रिया घडून आणल्या. या चळवळीचा विचार करताना माणसाचे सामाजिक अस्तित्व केंद्रित मानून सर्वच सामाजिक व्यवस्थेत परिवर्तनाच्या प्रक्रिया घडून आल्या. सामाजिक समतेच्या चळवळीचे स्वरूप. ज्या चळवळी लोकसमूहांमध्ये समानतेसाठी परिवर्तन घडवून आणतात त्या चळवळींना समतेच्या चळवळी असं म्हणतात. समाज व्यवस्थेतील प्रश्नांना सामुदायिक स्वरूप देऊन चळवळ उदयास येत असते. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सामुदायिक कृतीचा उपयोग होतो. जेव्हा संप, मोर्चे, घोषणा, सभा, मिरवणूक अशा कृती होऊ लागतात तेव्हा चळवळीचे दृश्य स्वरूप स्पष्ट होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात सामाजिक समतेच्या चळवळींना प्रारंभ झाला. पार्श्वभूमी. 1857च्या प्लासीच्या युद्धानं ब्रिटिशांनी राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. 1857च्या उठावानं 1757च्या प्लासीच्या युद्धानं ब्रिटिशांनी राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. 1857च्या उठावानं कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता सुरू झाली. या प्रक्रियेचे समाज व्यवस्थेवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामाजिक परिणाम घडून आले. प्रारंभीच्या काळात संपर्क व दळणवळणाच्या सोयी, पाश्चात्य शिक्षण, समाज सुधारणाविषयक कायदे निर्माण झाले. तसेच न्यायदानाची आधुनिक पद्धत, छापखाने, वर्तमानपत्रे, नियतकालिके, ग्रंथनिर्मिती यांची सुरुवात ब्रिटिशांनी केली. इंग्रजांनी प्रारंभीच्या काळात समाजाच्या चालीरीती, धर्म, संस्कृती यांचा आदर केला. परंतु राजकीय सत्ता स्थापनेनंतर सुधारणा व परिवर्तनाच्या नावाखाली समाज, धर्म, संस्कृती आणि लोकांविषयी ब्रिटिशांनी बेफिकिरी दाखवली. त्यामुळे इंग्रजांविरुद्ध चळवळी करण्याची बीजे लोकांच्या मनात रुजली. सामाजिक चळवळ करणाऱ्यांना पाश्चात्य शिक्षण, ख्रिस्ती धर्मप्रसार, सुधारणावादी संस्था व पंथ यांचा आधार मिळाला. पाश्चात्य शिक्षणामुळे वैचारिक मंथनाला चालना मिळाली. स्वधर्म, समाजव्यवस्था, रूढी, परंपरा, मानवी हक्क व अधिकार, शोषण यांची जाणीव होऊ लागली. बुद्धिवादाच्या कसोटीवर पुनर्विचार होऊन त्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी विविध पंथ, गट, संस्था, संघटना स्थापन करण्यात आल्या. या संघटनांच्या माध्यमातून मानवी हक्क व शोषण मुक्तीसाठी लोकांच्या चळवळी उभ्या राहिल्या. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा साकल्यानं अभ्यास करण्यासाठी स्त्री, दलित, कामगार या वर्गातील चळवळी महत्त्वाच्या व परिवर्तनवादी आहेत. या चळवळींनी सामाजिक जीवनात स्थित्यंतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. परिवर्तनवादी चळवळीचा अभ्यास करताना चळवळींचा उदय, स्वरूप, वाटचाल, नेतृत्व आणि चळवळींचे यशापयश यांचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते. महाराष्ट्रातील कामगार चळवळ. समाज व्यवस्थेमध्ये सत्ता, संपत्ती, अधिकार आणि सवलतीचे असमान वाटप झाल्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यांना मिळणाऱ्या अन्यायी व विषमतापूर्व वागणुकीतून चळवळीचा उदय घडून आला. कामगारांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व आपल्यावरील अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी संघटित होऊन केलेल्या प्रयत्नातून कामगार चळवळीचा उदय झाल्याचा दिसून येतं. औद्योगिक विकास. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. त्याचे परिणाम भारतीय भूप्रदेशावर झाले. ब्रिटिशांनी स्वतःच्या गरजेतून भारतात उद्योग व कारखाने सुरू केले. त्यातूनच कारखानदारीचा उदय झाला.
इसवी सन 1853मध्ये भारतात पहिली आगगाडी रेल्वे सुरू झाली. 11 जुलै 1851 रोजी भारतात पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी मुंबई कुर्ला येथे नानाभाई कावसजी दावर यांनी सुरू केली. टाटा यांनी नागपूर येथे इम्प्रेस मिलची स्थापना केली. 1885मध्ये महाराष्ट्रात 73 कापड गिरण्या होत्या. कामगारांच्या समस्या. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिकरणाला प्रारंभ झाला होता. प्रारंभी कालखंडांमध्ये कारखानदारीमध्ये पाश्चात्यांची मक्तेदारी होती. मुंबईमध्ये वेगानं कापड उद्योगाचा विकास झाला. याच वेळी शेती उद्योगाला कंटाळलेल्या शेतमजुरांनी कामाच्या शोधार्थ उद्योगनगरीकडे धाव घेतली. स्वस्तात मजूर पुरवठा होत असल्यानं कामगारांचे प्रचंड हाल होत होते. बालकामगार व स्त्री कामगारांना कमी वेतन होते. कामाचे तास ठरवलेले नव्हते. सुट्ट्या रजा मिळत नसत. कामावरून घरी जाण्याची वेळ निश्चित नव्हती. स्वच्छतागृह व इतर सुविधांचा अभाव होता. कामगारांना कायद्याचं संरक्षण नसल्यानं अन्यायाविरुद्ध आवाज उठवता येत नसे. त्यामुळे कामगारांची सर्व प्रकारे पिळवणूक होत असे. कामगार चळवळीच्या उदयाची कारणे. मुंबई येथे कामगार चळवळीचा जन्म होऊन तिचा सर्वत्र प्रसार झाला. मुंबईतील कापड व्यवसायाच्या विकासामुळे इंग्लंडमधील लँकेशायरमधील कापडाला उठाव मिळेनासा झाला. त्यामुळे भारतातील मालाच्या कमी किमतीचा शोध घेताना कामगारांच्या पिळवणुकीची माहिती प्राप्त झाली. मुंबईतील कापड उद्योग अडचणीत आणण्याच्या प्रयत्नातून हिंदुस्थानातील गिरणी कामगारांसंदर्भात कायदा करावा अशी सूचना ब्रिटिश सरकारला करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईतील गिरणी मालकांनी बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन करून आपले हित जपण्याचे प्रयत्न केले. मुंबई रॉयल मिलचा अधिकारी ब्राऊननं सरकारला कळवलं की स्त्रिया व 12 वर्षांच्या खालील मुलांची पिळवणूक होत आहे, म्हणून फॅक्टरी ॲक्ट करणं गरजेचं आहे. ब्रिटिश सरकारवर मँचेस्टरचा वाढता दबाव आणि बदलत्या परिस्थितीमुळे मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी आयोग नेमण्याची मागणी केली. त्यामुळे सरकारनं 23 मार्च 1875 रोजी मुंबईचे जिल्हाधिकारी अर्बुत नॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिले फॅक्टरी कमिशन नियुक्त करण्यात आले. या कमिशनमध्ये मंगलदास नथुभाई, दिनशॉ पेटिट, मोरारजी गोकुळदास हे गिरणी मालक होते. कमिशनने आपला अहवाल सरकारला सादर केला, परंतु त्यास ब्रिटिश सरकारने मंजुरी दिली नाही. सोराबजी शापूरजी बेंगाली यांच्या नेतृत्वाखाली इसवी सन 1875मध्ये कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कायदा करावा अशी मागणी करण्यात आली. सार्वजनिक सभेनेही आवश्यक ते प्रयत्न केले. याच काळात 1879 ते 80 यामध्ये मंदीची लाट आल्यामुळे कामगारांचे प्रचंड हाल होऊ लागले. फॅक्टरी ॲक्टविषयी वृत्तपत्राने विचार मांडून जागृती घडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारनं 1881मध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट मंजूर केला. गिरणी मालकांच्या दबावामुळे यातील तरतुदी सौम्य व मर्यादित स्वरूपाच्या असल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला. त्यातूनच मुंबईमध्ये कामगार चळवळीचा उदय झाला. कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे. कामगार चळवळीचे अग्रदूत नारायण लोखंडे यांचा जन्म 1848मध्ये ठाणे येथे झाला. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कन्हेरसर होते. त्यांनी 1870 पासून सामाजिक कार्याला सुरुवात केली. दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न, दुःख मांडण्याचा प्रयत्न केला. बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन कोणतेही नियम पाळत नसत. त्यामुळे श्री लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नासाठी चळवळ हाती घेतली. सरकारनं 1881मध्ये फॅक्टरी ॲक्ट पास केला. त्यातील तरतुदी संदर्भात श्री लोखंडे यांनी टीका केली. कामगारांच्या हितासाठी 1884मध्ये बॉम्बे मिलहँडन्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन झाली. कामगारांच्या हितासाठी 1884मध्ये बॉम्बे मिलहँडन्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन झाली. 23 सप्टेंबर 1884 रोजी कामगारांची पहिली सभा मुंबईतील परळ येथे झाली. त्यावेळी 4000 कामगार हजर होते. फॅक्टरी कमिशनचे अध्यक्ष W.B. मुलक यांना
कामगारांच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. 24 एप्रिल 1890 रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर 10,000 कामगारांची सभा झाली. यावेळी कामगारांनी रविवारच्या सुट्टीची मागणी केली. 10 जून 1890 रोजी गिरणी मालकांनी रविवारच्या सुट्टीला मान्यता दिली. हा कामगार चळवळीचा मोठा विजय मानला जातो. श्री नारायण लोखंडे यांनी हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारनं त्यांना राव बहादूर हा किताब दिला. तसेच जस्टिस ऑफ पीस या पदवीनं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. प्लेगच्या आजारामुळे 1897 श्री नारायणराव लोखंडे यांचे निधन झाले. महाराष्ट्रातील कामगार चळवळीची वाटचाल. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राजकीय स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. त्याचा परिणाम कामगारांवर होऊन कामगार स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. कामगार चळवळीचा विचार करता स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कामगार चळवळीचा विचार करता स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार चळवळ अशी विभागणी करता येईल. 1. स्वातंत्र्यपूर्व कामगार चळवळ. बंगालच्या फाळणीचे पडसाद देशभर पसरले. राष्ट्रप्रेमामुळे कामगारांनी संप केला. कामाचे तास कमी करण्याची मागणी केली. याच वेळी पोस्ट खात्यातील कामगारांनी 1907 बॉम्बे पोस्टल युनियन ही संघटना स्थापन केली. 1909 भिवाजी नरे यांनी सीताराम बोले व बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीनं कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याची सोय केली. याच वेळेस नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधर, नरेश अप्पाजी द्रविड यांच्या मदतीनं 1909 सोशल सर्व्हिस लीग या संस्थेची स्थापना केली. यांच्या मदतीनं 1909 सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली व त्याद्वारे कामगारांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. इसवी सन 1914 पहिले महायुद्ध सुरू झाल्यानं महागाई वाढली आणि कारखान्यांच्या नफ्याचे प्रमाणही वाढले. परंतु कामगारांच्या पगारात मात्र कसलीच वाढ झाली नाही. त्यामुळे कामगार वर्गात नाराजी पसरली. 1917 रशियन क्रांती घडून आल्यानं कामगारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे B.P. वाडिया यांच्या प्रयत्नातून 1918 मद्रास लेबर युनियन, 1920 मजूर महाजन या कामगार संघटना उदयास आल्या. 1920 अखिल भारतीय कामगार महासभा AITUC स्थापन झाली. 1 डिसेंबर 1929 रोजी इंडियन ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना झाली, ज्याचे अध्यक्ष V.V. गिरी होते. L.N. हरदास यांनी नागपूरमध्ये मध्य प्रांत वऱ्हाड विडी कामगार संघटना L.N. हरदास यांनी नागपूरमध्ये मध्य प्रांत वऱ्हाड विडी कामगार संघाची 1 जानेवारी 1931 रोजी स्थापना केली. ऑक्टोबर 1937 संयुक्त खानदेश मजूर फेडरेशनची स्थापना झाली. 1938 राष्ट्रीय कामगार संघाची स्थापना झाली. भूमिहीन, गरीब, मुले, शेतकरी आणि कामगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर पक्षाची स्थापना केली. याच दरम्यान मुंबई विधिमंडळात औद्योगिक कलहाचे विधेयक मांडून कामगारांचा संप बेकायदेशीर ठरवावा अशी तरतूद करण्यात आली. 11 एप्रिल 1939 रोजी मुंबई शहरातील ब्रिटिया गिरणीचा 7 महिने संप श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली झाला. मालकांनी मागण्या मान्य केल्यामुळे संप मागे घेण्यात आला. 2. स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार चळवळ. स्वातंत्र्योत्तर काळात कामगार चळवळीचे कार्य वाढले, तसेच त्यांचे जाळेही देशभर पसरले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात वेगानं झालेले औद्योगिकरण, पंचवार्षिक योजना, सरकारचे कामगार विषयक धोरण आणि कामगार कायद्याची अंमलबजावणी यामुळे कामगार संघटनांची वाढ झालेली दिसून येते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक याची स्थापना झाली. या संघटनेला शह देण्यासाठी समाजवाद्यांनी 1948 हिंदू मजदूर सभाची स्थापना केली. 14 जानेवारी 1959 रोजी समितीच्या नेत्यांच्या बैठकीत
मुंबईतील सर्व गिरणी कामगारांची एक युनियन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई गिरणी कामगार युनियन असं नाव ठरवण्यात आलं. तसेच कामगार आघाडी, डॉक्टर दत्ता सामंत, महाराष्ट्र लेबर युनियन, राजन नायर, विविध संघटना अस्तित्वात आल्या. फॅक्टरी ॲक्ट. मालक व कामगार यांच्या विविध प्रश्नासंदर्भात विविध कमिशन अथवा आयोगांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी केलेल्या शिफारसीनुसार मालकांचे व कामगारांचे हित व कल्याण साधण्याच्या हेतूनं ब्रिटिश सरकारनं फॅक्टरी ॲक्ट लागू केले. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. 1. 1881चा फॅक्टरी ॲक्ट. मुंबईतील गिरणी मालक संघटनेनं सरकारला फॅक्टरी ॲक्ट लागू करण्याची विनंती केली. त्यानुसार अत्यंत सौम्य व मर्यादित स्वरूपाचा 1881चा फॅक्टरी ॲक्ट लागू केला. सदरील कायदा 100पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला लागू पडत असे. 7 ते 12 या वयोगटातील मुलांना कामगार म्हणून नियुक्त करू नये. 9 तासांपेक्षा जास्त वेळ मुलांना काम देऊ नये अशा तरतुदी केल्या. 2. 1891चा फॅक्टरी ॲक्ट. 1890च्या बर्लिन परिषदेत स्त्रिया, बालकांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन भारतीय कापड गिरणी उद्योगात सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार मेजर लेथब्रिजच्या अध्यक्षतेखाली सरकारनं कमिशन नियुक्त केलं. त्याच्या अहवालाच्या आधारे 1891चा फॅक्टरी ॲक्ट करण्यात आला. तो कायदा 1 जानेवारी 1892 पासून लागू करण्यात आला. जेथे 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ काम करतात ती जागा म्हणजे फॅक्टरी होय. स्त्रियांसाठी कामाचे तास 11 असून दुपारी 1 ते 1:30 विश्रांती. तसेच त्यांना सकाळी 6 पूर्वी कामावर बोलावू नये व सायंकाळी 6:30 नंतर कामासाठी थांबवू नये. आठवड्याची सुट्टी रविवारी ठेवावी. तसेच कामगारांना पुरेशा सोयी पुरवाव्यात. बालकामगारांना वय 9 ते 14, कामाचे तास 6.5 पेक्षा जास्त असू नयेत. 3. 1911चा फॅक्टरी ॲक्ट. स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित 1911चा फॅक्टरी ॲक्ट लागू करण्यात आला. त्याद्वारे मुलांच्या कामाचे तास 6 करण्यात आले. स्त्रियांच्या कामावर रात्रपाळीची बंदी घालण्यात आली. पुरुषांच्या कामाचे 12 तास निर्धारित करण्यात आले. 4. 1938चा बालमजुराचा कायदा. रेल्वे व गोदीमध्ये सामानाची ने-आण करण्यासाठी 15 वर्षाखालील मुलांना या कायद्यान्वये बंदी घालण्यात आली. 1939मध्ये आगपेटीच्या व्यवसायात 12 वर्षाखालील मुलांना कामावर घेण्यास बंदी करण्यात आली. 5. 1948चा फॅक्टरी कायदा. भारत सरकारनं फॅक्टरी कायद्यांची व्याप्ती अधिक वाढवली. त्यानुसार 1948 साली फॅक्टरी कायदा संमत झाला. त्यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे. 1. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांना हा कायदा लागू करण्यात आला. 2. यांत्रिक शक्ती नसलेल्या कारखान्यात कामगारांची मर्यादा 20 एवढी करण्यात आली. 3. सर्व कारखान्यात दररोज 8 तास कामाचे असे आठवड्याचे एकूण 48 तास निश्चित करण्यात आले. 4. 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये. 5. स्त्रियांना 8 तासांपेक्षा अधिक वेळ काम देऊ नये व संध्याकाळी 7 नंतर कोणत्याही परिस्थितीत कामावर ठेवण्यात येऊ नये. 6. 500पेक्षा अधिक कामगारांची संख्या असलेल्या कारखान्यात कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी व त्यांचे कल्याण करण्यासाठी एक कामगार कल्याण अधिकारी नियुक्त करण्यात आला. 6. 1948चा किमान वेतन कायदा. इसवी सन 1948च्या कायद्यानुसार सरकारनं किमान वेतन कायदा 13 असंघटित उद्योगधंद्यात निश्चित केला. त्यामध्ये प्रामुख्यानं लोकर उद्योग, तांदूळ व पीठ गिरण्या, तंबाखू व विड्या वळणे, रस्ते बांधकाम, वाहतूक, कातडी कमावणे इत्यादीचा समावेश होता. या कायद्यानुसार केंद्र व घटक सरकारांना कामाचे वेतन ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला. 5 वर्षांनी या कायद्यात दुरुस्ती करण्याची तरतूद होती. औद्योगिक प्रगतीमुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील कामगारांनी स्वतःच्या स्वतंत्र संघटना स्थापन केल्या होत्या. 1982मध्ये कापड गिरणी कामगारांचा संप दीर्घकाळ चालला.
सरकारनं त्यावर मात करण्यासाठी 13 गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले. त्यांच्या आधुनिकीकरणावर 140 कोटी रुपये खर्च मान्य करण्यात आला. 1985 पासून नवे वस्त्रोद्योग धोरण लागू करण्यात आले. कृत्रिम धाग्यावर भर, आधुनिकीकरण, स्वयंचलित करावर भर देण्यात आला. त्यामुळे परंपरागत सुती उद्योगाला चपराक बसली. संगणकीकरण, स्वयंचलित यंत्रणा, खाजगी क्षेत्रातील नोकरभरती बंद होऊन बेकारीचे प्रमाण वाढले. दलित चळवळ. महाराष्ट्रातील समाज व्यवस्थेचा विचार करताना जाती, वतन, सामाजिक चालीरीती या 3 मूलभूत घटकांचा विचार करावा लागतो. बलुतेदार, अलुतेदार हे ग्रामीण समाजाचे अंग समजले जाई. जात ही श्रमविभागणीची व व्यवसायाधिष्ठित स्तरीकरणाची व्यवस्था होती. तिचा उदय उत्तर वैदिक काळातील वर्णव्यवस्थेतून झाल्याचे मानले जाते. वर्णव्यवस्था ही गुणांवर आधारित होती. जाती व्यवस्थेमध्ये जन्म हा आधार मानला गेला. जातीच्या उतरंडीमध्ये प्रत्येक जात आपल्यापेक्षा खालच्या जातीला दुय्यम जात मानत असे. यामध्ये अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या जाती जमातींची स्थिती ही दयनीय होती. केवळ उच्च जाती जमातींची सेवा करणे एवढेच त्यांचे काम होते. अस्पृश्य उद्धाराचे कार्य समाजातील सर्वच घटकांनी केले. समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय मिळाला पाहिजे ही संकल्पना इंग्रजांनी प्रथम आणली. ब्रिटिश सैन्यात अस्पृश्यांना प्रवेश मिळाल्याने त्यांच्यातील सामाजिक अस्मिता जागृत झाली. ते अनिष्ट प्रथेविरुद्ध प्रतिकार करू लागले. इंग्रजांच्या काळात शिक्षण, नोकरीची संधी मिळाली. त्यांना अस्पृश्यता व गुलामगिरीची जाणीव होऊ लागली. त्यातून संघर्षाची बीजे रोवली. महाराष्ट्रात दलित चळवळ मोठ्या प्रमाणात विकसित झाली. दलित चळवळीचा 3 टप्प्यात अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. पहिला, डॉक्टर आंबेडकर पूर्व दलित चळवळ. दुसरा, डॉक्टर आंबेडकरांची दलित चळवळ व तिसरा, डॉक्टर आंबेडकरांनंतरची दलित चळवळ. हे ते 3 टप्पे आहेत. डॉक्टर आंबेडकर पूर्व दलित चळवळ. ब्रिटिश राजवटीत समाज व्यवस्थेत बदल घडवून आणण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. यामध्ये लोकहितवादी यांनी गुणकर्मधिष्ठित समाज व्यवस्थेचा पुरस्कार केला. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म व परमहंस संस्थेच्या माध्यमातून जातीभेदाला विरोध केला. न्यायमूर्ती रानडे, आगरकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सर रामकृष्ण भांडारकर, बाबा पद्मनजी इत्यादींनी समाज व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, वीरा शिंदे, राजश्री शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किसन बनसोडे यांनी कृतिशीलतेवर भर देऊन सुधारण्याचे कार्य हाती घेतले. त्यातून दलित चळवळीचा उदय घडून आला. 1. महात्मा फुले यांचे अस्पृश्यता निवारण्याचे कार्य. जाती व्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण समाज रचनेची पुनर्मांडणी करणे हा विचार सर्वप्रथम महात्मा फुले यांनी मांडला. स्त्री व शूद्र यांच्या मुक्तीसाठी लढा देणे हे त्यांनी आपल्या कार्याचे स्वरूप ठेवले. इसवी सन 1851 मध्ये पुण्यात अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. 1868 मध्ये स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करून परंपरागत रूढींना धक्का दिला. सुधारणावादी विचारांचा प्रचार करण्यासाठी कृष्णराव भालेकर यांच्या मदतीनं पुण्यातून दीनबंधू हे वृत्तपत्र 1877 मध्ये सुरू केले. त्यातून सामाजिक रूढी, परंपरांवर टीका आणि अस्पृश्यांच्या परिवर्तनाचे विचार मांडून लोकजागृतीचे कार्य केले. महात्मा फुले यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने अस्पृश्य लोकांस विद्या शिकवण्याकरता मंडळ नावाची संस्था स्थापन केली. 2. गोपाळ बाबा वलंगकर. दलित समाजातील अनेक युवकांना त्यांनी प्रभावित केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांनी 1893 मध्ये दापोली येथे अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला. त्यांनी विटाळ विध्वंसन हा ग्रंथ प्रसिद्ध केला. दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून ते ओळखले जातात. 3. शिवराम जानबा कांबळे. वलंगकर यांच्या विचार व कार्यामुळे अस्पृश्य वर्गात जागृती होऊ लागली. त्यांच्या विचारांचा प्रभाव अनेक तरुणांवर पडला. त्यापैकी शिवराम कांबळे प्रमुख असून ते पुण्याचे रहिवासी होते. त्यांच्यावर वलंगकरांप्रमाणेच महात्मा फुले,
बाबा पद्मनजी, आगरकर, लोकहितवादी यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी मराठा दीनबंधू या वृत्तपत्रात पहिला लेख 1902 मध्ये प्रसिद्ध केला. अस्पृश्य लोकांना लष्कर व पोलीस खात्यात नोकऱ्या मिळाव्यात, त्यांच्या मुलांचे शिक्षण सरकारनं करावे यासाठी शाळा या उद्देशाने पुण्यामध्ये 1904 साली श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना झाली. 4. राजश्री छत्रपती शाहू महाराज. करवीर नगरीच्या छत्रपती शाहू महाराजांना राजश्री हा मानाचा किताब बहाल करण्यात आला. यापूर्वीचा हा किताब भारतीय इतिहासात फक्त विश्वमित्र व जनक यांनाच दिला गेला. यशवंतराव उर्फ छत्रपती शाहू महाराज हे जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटके यांचे सुपुत्र होते. त्यांचा जन्म कागल जहागिरीमध्ये 26 जून 1874 रोजी झाला. शिवाजी चौथा याच्या मृत्यूनंतर आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना उर्फ यशवंतराव यांना दत्तक घेतले. त्यानंतर 1894 मध्ये एका भव्य समारंभात त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळेस राज्याची परिस्थिती त्यांना अनुकूल नव्हती. त्यावर त्यांनी मात करून अनेक प्रजाहितदक्ष कामे केली. त्यांना हे चांगलं ठाऊक होतं की त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी हा काटेरी मुकुट होता. जनतेच्या कल्याणासाठी, मानवतेच्या उद्धारासाठी त्यांना काम करायचे होते. राजेपण हे कामासाठी असते, विलासासाठी नव्हे. मानवता व अस्पृश्यता या दोन चाकांवर त्यांचा समाज सुधारणेचा रथ धावत होता. जाती जमातींचे हे भूत मातीत गाडल्याशिवाय हिंदुस्थानला मोठेपण प्राप्त होणार नाही हे त्यांना माहीत होते. रयतेचे कल्याण हे त्यांचे अंतिम ध्येय होते. जीवनभर त्यांनी बहुजनांच्या कल्याणासाठी परिश्रम घेतले. दीनदुबळ्या जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हेच त्यांचे अंतिम ध्येय होते. जीवनकार्य. समाज कल्याणासाठी विविध योजना. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी विविध योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली. लोकांसाठी रोजगार, रोजंदारीची कामं, पिण्याच्या पाण्याची सोय, तळे, रस्ते, धरणे इत्यादी कामं केली. अपंग, विकलांग, अनाथ, गरीब, निराधार, वृद्ध यांच्यासाठी वसतिगृह, बोर्डिंग हाऊस सुरू करण्यात आले. कामावर गेलेल्या जनतेच्या मुलांच्या काळजीसाठी पाळणाघरं सुरू करण्यात आली. गाई गुरांसाठी चारा पाण्याच्या लष्करी छावण्या सुरू करण्यात आल्या. 2. अस्पृश्यता निर्मूलन. अस्पृश्यता हा समाजाला लागलेला मोठा कलंक आहे असे ते मानत. त्यामुळे अस्पृश्यतेचे उच्चाटन झालेच पाहिजे असे ते नेहमी सांगत. त्यासाठी त्यांनी कायदा केला. सरकारी कार्यालयं, शाळा, सार्वजनिक स्थळं इत्यादी ठिकाणी त्यांनी अस्पृश्यतेवर बंदी आणली. महारवतन पद्धतीवर बंदी घातली. अस्पृश्यांना सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या. त्यांनी कोल्हापूर नगर परिषदेच्या चेअरमनपदी मागासवर्गीय मनुष्याची निवड केली. ही बाब अत्यंत क्रांतिकारक होती. त्यांच्या जन्मदिनी त्यांनी राखीव जागांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यासाठी कायदा केला. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रासाठी लागू केला. हे त्यांचे युगप्रवर्तक काम होते. नव्या युगाची ही सुरुवात होती. शिक्षण. महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक काम शाहू महाराजांनी पुढे चालू ठेवले. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कामाचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांच्या राज्यात त्यांनी मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू केले. त्यासाठी कायदा केला. अतिदुर्गम भागात, खेड्यापाड्यात शाळा सुरू केल्या. त्यांच्या शाळा वाड्यात, धर्मशाळेत, झाडाखाली, चावडीत व पारावर भरत असत. त्यांच्या संस्थानात ते जवळजवळ 1,00,000 रुपये दरवर्षी शिक्षणासाठी खर्च करत. सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली. अशा प्रकारचे काम हाती घेतलेले कोल्हापूर हे देशातील पहिले संस्थान होते. ते मोठे समाजसुधारक होते, क्रांतिकारक होते. त्यांच्या या क्रांतिकारक कामानं मानवाच्या जीवनातील सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची प्रतिभा त्यांच्या थोर कामामुळे उभी राहिली. त्यांच्या या कामगिरी व व्यक्तिमत्वामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारावून गेले. डॉक्टर बाबासाहेबांच्या अफाट बुद्धिमत्तेवर त्यांचा विश्वास होता. डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखालीच मागासवर्गीयांचा उद्धार होईल ही त्यांची श्रद्धा होती. त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी देखील खूप काम केले. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी त्यांचे कार्य स्फूर्तिदायी ठरणारे व अलौकिक आहे. 5.
महाराजा सयाजीराव गायकवाड. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज हे परिवर्तनवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचार व कृतीमुळे अनेक अस्पृश्य लोक बडोदा, अहमदाबाद येथे उदरनिर्वाहासाठी गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन इंग्लंड व अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले आणि संस्थानात उच्च पदावर त्यांची नेमणूकही केली. अस्पृश्यता निवारक परिषद या नावानं अस्पृश्यतेची पहिली परिषद मुंबई येथे 23 मार्च 1918 रोजी भरवली होती. त्याचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड होते. सयाजीराव महाराजांनी परिवर्तनवादी चळवळीला सातत्यानं प्रोत्साहन देण्याचे महान कार्य केले. सयाजीराव गायकवाड यांनी राज्याची स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना राज्यभर सुरू केली. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे बडोदा हे भारतातील पहिले संस्थान होय. औद्योगिक कला शिक्षणासाठी कलाभुवन ही संस्था स्थापन केली. श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बाल ज्ञानमाला सुरू करून यातून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. गावोगाव वाचनालये सुरू केली. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, मिश्रविवाह, स्त्रियांचा वारसा, कन्या विक्रय बंदी, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह इत्यादी सुधारणा केल्या. घटस्फोटाचा कायदा करून त्याची अंमलबजावणी केली. 6. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकातील जमखिंडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव यमुनाबाई होते. प्रार्थना समाजाचे प्रचारक व अस्पृश्य वर्गाची सुधारणा व्हावी यासाठी अनेक प्रयत्न करणारे महर्षी वी रा शिंदे होत. 12 ऑक्टोबर 1906 रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना मुंबई येथे झाली. त्याच दिवशी एल्फिस्टन रोड येथे पहिली शाळा सुरू झाली. तसेच ठाणे, मालवण, अमरावती, अकोला इत्यादी ठिकाणी शाळा व वसतिगृहे सुरू केली. 1912 मध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम घेतला. 1917 मध्ये मुंबई येथे नारायण चांदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन डॉक्टर आंबेडकर यांना मानपत्र द्यावे अशी मागणी केली. राजकीय सामाजिक क्षेत्रात व अस्पृश्यांच्या प्रश्नासंदर्भात जागृती करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. अशा प्रकारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 20व्या शतकाच्या पूर्वार्धात मोठ्या निष्ठेने व निस्पृहपणे अस्पृश्यता निवारण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण उद्धारासाठी व विकासासाठी अभूतपूर्व कार्य केले. अस्पृश्यांच्या उद्धाराबरोबरच शेतकरी, शेतमजूर यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. स्त्रियांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळावे यासाठी स्त्रियांमध्ये प्रबोधन घडवून आणून त्यांच्यात जागृती निर्माण केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाज सुधारणेबरोबरच भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा हिरहिरीने भाग घेतला. त्यामुळे त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही भारताच्या विकासाच्या व सर्वांगीण प्रगतीतील मोठा अडथळा आहे हे ओळखून त्यांनी आयुष्यभर जातीव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे व्यक्तिमत्व व कार्य बहुआयामी होते. 2 जानेवारी 1944 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 7. किसन फागुजी बनसोडे. किसन बनसोडे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला. अस्पृश्यांची शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी त्यांनी सन्मानबोधक निराश्रित समाज स्थापन केला. आंबेडकर पूर्व दलित चळवळीतील किसन फांगुजी बनसोडे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. नोकरीची संधी उपलब्ध नसतानाही आपल्या कार्यातून त्यांनी दलितांच्या वेदना मांडल्या. सहकाऱ्यांच्या मदतीनं चोखामेळा सुधारणा मंडळ व वाचनालय स्थापन केले. अस्पृश्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सामाजिक व धार्मिक जागृतीबरोबरच शैक्षणिक विकासाचे कार्य त्यांनी हाती घेतले. बनसोडेंप्रमाणेच गणेश अकाजी गवई, कालीचरण नंदा गवई यांचेही
आंबेडकर पूर्व चळवळीतील कार्य उल्लेखनीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दलित चळवळ. महात्मा फुले यांच्यानंतर समता प्रस्थापित करणारी चळवळ ही जन आंदोलन म्हणून पुढे आली. या चळवळीचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी सुरू केलेली चळवळ म्हणजे जात, वर्ग व वर्ण यांचा शेवट करणारी होय. दलितांना माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून देणारी एक न्यायपूर्ण चळवळ म्हणून या चळवळीचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय. भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर विचारवंत आणि अस्पृश्य उद्धाराचे कार्य करणारे महान नेते म्हणजेच भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होय. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू, मध्य प्रदेश येथे झाला. त्यांची आई भीमाबाई आणि वडील सुभेदार रामजी होत. ते लष्कराच्या सेवेत होते. डॉक्टर आंबेडकर 1907 रोजी मॅट्रिक उत्तीर्ण झाले. प्राचीन भारतातील व्यापार या विषयात प्रबंध लिहून MA ची पदवी त्यांनी प्राप्त केली. भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा, एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठानं त्यांना PhD पदवी बहाल केली. रुपयाचा प्रश्न या विषयावर त्यांना लंडन विद्यापीठानं DSc ही अर्थशास्त्रातील पदवी प्रदान केली. डॉक्टर आंबेडकर 1923 मध्ये बॅरिस्टरची परीक्षा पास झाले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना बाबासाहेब या नावानं संपूर्ण भारतीय जनता ओळखते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य. इसवी सन 1920 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीस प्रारंभ होतो. डॉक्टर आंबेडकरांनी दलित आणि उपेक्षितांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सामाजिक आर्थिक समतेची जोड मिळाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला भक्कमपणा येणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका होती. त्यांनी समाजात जागृती घडवून आणणे, समाजाला संघटित करणे, अस्पृश्यांच्या हक्कांना मान्यता मिळवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्ष करणे, दलित, पददलित व उपेक्षितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे इत्यादी कार्यक्रमांवर भर दिला. दलितांच्या व समग्र उपेक्षितांसाठी डॉक्टर आंबेडकरांनी आधुनिक भारतीय इतिहासात केलेले कार्य अनेक दृष्टीनं संस्मरणीय मानले जाते. माणगावची परिषद. डॉक्टर आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रयत्नानं अस्पृश्यता निवारण परिषदा आयोजित केल्या गेल्या. 20 व 21 मार्च 1920 रोजी कागल जहागिरीतील माणगाव येथे आप्पासाहेब पाटील यांच्या मदतीनं परिषद भरवली होती. त्यांचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते. यावेळी शाहू महाराजांनी अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व बाबासाहेबांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या परिषदेत अनेक ठराव पास करण्यात आले. बहिष्कृत हितकारणी सभा. 1920-23 या काळात मूकनायक या पाक्षिकाच्या माध्यमातून अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना जाणून घेण्यासाठी व संघटित करण्यासाठी संस्थेची गरज निर्माण झाली. तसेच त्यांच्या सामाजिक राजकीय अडचणी सरकारपुढे सादर करण्यासाठी मध्यवर्ती मंडळ असावे यासाठी 9 मार्च 1924 रोजी समाजसेवकांची बैठक दामोदर ठाकरसी सभागृह, परळ, मुंबई येथे बोलावली. या सभेतील ठरावानुसार 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाली. कार्यकारी मंडळाचे डॉक्टर आंबेडकर अध्यक्ष तर सेक्रेटरी सीताराम शिवतरकर होते. या संस्थेची उद्दिष्टे समाजात जागृती निर्माण करणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे, शिक्षण देणे, आर्थिक स्थिती सुधारणे इत्यादी होती. या सभेचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे होते. सत्याग्रह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या न्याय हक्कासाठी सत्याग्रह करण्यात आले. महाडचा चवदार तळे सत्याग्रह. मुंबई कायदे मंडळात सीताराम बोले यांनी 4 ऑगस्ट 1923 रोजी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार व्हावा या अर्थाचा कायदेवजा ठराव मांडला. तो मंजूर झाला. सरकारनं 11 सप्टेंबर 1927 रोजी आदेश काढला, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अस्पृश्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी 19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सभेचे अधिवेशन घेतले. यावेळी चवदार तळ्यावर सर्व प्रतिनिधींनी जाऊन पाणी पिण्याचे ठरवले. डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन पाणी प्राशन केले. महाड चवदार तळे सत्याग्रहाकडे समतेच्या लढ्यातील एक क्रांतिकारी घटना म्हणून पाहिलं जातं. मनुस्मृती ग्रंथाचे दहन.
महाड येथे 25 व 26 सप्टेंबर 1927 रोजी सत्याग्रह परिषद आयोजित केली. या परिषदेचे स्वागत अध्यक्ष दीपू संभाजी गायकवाड हे होते. तसेच या परिषदेच्या आयोजनात अनंतराव चित्रे, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे आणि सुरभा नाना टिपणीस इत्यादींचा सहभाग होता. हिंदू समाजाचा धर्मग्रंथ मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ग्रंथामुळे जातीव्यवस्था, अस्पृश्यता, जातीबंधने बळकट झालेली होती. त्यामुळे 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. ही घटना अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी ठरली. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. अस्पृश्य हे हिंदू धर्माचे असूनही त्यांना काळाराम मंदिरात प्रवेश नव्हता, म्हणून मंदिर प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेतला. 3 मार्च 1930 रोजी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली 8 ते 10,000 नागरिक नाशिक शहरात जमा झाले. काळाराम मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. 1934 पर्यंत हा सत्याग्रह सुरू होता. या चळवळीत स्त्रियांनी सहभाग घेतला होता. अखेर 1934 मध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या आदेशावरून सत्याग्रह मागे घेण्यात आला. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह इतिहास प्रसिद्ध आहे. शैक्षणिक कार्य. शिक्षणाच्या प्रसाराची गरज लक्षात घेऊन सरकारी अनुदान किंवा दीनदुबळ्या दलित समाजाकडून मदतीची अपेक्षा नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक संस्था चालू करण्याचे ठरवलं. जून 1928च्या सुरुवातीला त्यांनी 2 वसतिगृह सुरू केली आणि काही कालावधीत डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. इसवी सन 1945 मध्ये मुंबईला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत मुंबईत सिद्धार्थ कॉलेज सुरू केले. याच संस्थेचे इसवी सन 1950 मध्ये मिलिंद कॉलेज औरंगाबादला सुरू करण्यात आले. औरंगाबादमधील नागसेन वनाच्या परिसरामध्ये लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. नागसेन वनाच्या परिसरामध्ये विविध शाखांची महाविद्यालयं, उच्च माध्यमिक विद्यालयं, महाविद्यालयीन मुलामुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. त्यांच्या या कार्यामुळे आज या परिसरातून लाखो दलित मुलमुली शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. शिक्षणाच्या प्रसारासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी आणखीन एक उपक्रम हाती घेतला. त्यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचे ठरवले. इसवी सन 1945 साली 20 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिका व इंग्लंडला पाठवली. या सर्व शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेबरोबरच दलित समाजाला इतर समाजाच्या बरोबरीला आणण्यासाठी राज्यघटनेतील कलम 46 प्रमाणे शैक्षणिक सवलतींची तरतूद केली. घटनेतील कलम 29 प्रमाणे सरकारी मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेत अस्पृश्यांना मुक्त प्रवेश असेल असे ठरवण्यात आले. डॉक्टर बाबासाहेबांच्या या प्रयत्नांची फळं आज सर्वत्र दिसत आहेत. राजकीय चळवळ. सामाजिक चळवळ ही राजकीय आश्रयाशिवाय होऊ शकत नाही. समाजाचा विकासही राजकीय सत्तेशिवाय होत नाही. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी दलित समाजाला राजकीय सत्तेच्या, मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागा काबीज करा, तसेच शासनकर्ती जमात बना असा संदेश दिला. 1. साऊथ बरो कमिटी. राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने लॉर्ड साऊथ बरोच्या अध्यक्षतेखाली मतदान कमिटी भारतात 1919 मध्ये पाठवली. अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी करण्यासाठी वी.रा. शिंदे व डॉक्टर आंबेडकर यांची सरकारनं निवड केली. राजकीय हक्कांच्या चळवळीची मुहूर्तमेढही उरवली गेली. यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी मतदानाचा हक्क, उमेदवारीचा हक्क, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ इत्यादी मागण्या केल्या. 2. अस्पृश्यांच्या हक्काचा जाहीरनामा. हिंदुस्थानला राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारनं 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी सुरू केली होती. एक कमिटी नियुक्त केली. काँग्रेसनं या कमिशनला विरोध केला. डॉक्टर आंबेडकर यांनी एक अस्पृश्यांच्या हक्कासंबंधी तर दुसरा मुंबई प्रांतात कोणते राजकीय हक्क असावेत असे 2 खलिते समितीला पाठवले. सायमन कमिशनने अस्पृश्यांना राजकीय हक्क द्यावेत अशी शिफारस केली, परंतु त्यातील तरतुदीला डॉक्टर आंबेडकर यांनी विरोध केला. 19 मार्च 1928 रोजी मुंबई कायदेमंडळात महार वतन बिल मांडले. महाराची गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी हे बिल मांडण्यात आले. हे वतन खालसा करून त्यांच्या इच्छेप्रमाणे काम व वेतन ठरवण्याचा अधिकार व्हावा. हे वतन खालसा करून त्यांच्या इच्छेप्रमाणे काम व वेतन ठरवण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी करण्यात आली. गोलमेज परिषद व पुणे करार. सायमन कमिशनच्या शिफारसी भारत व इंग्लंडमधील राजकीय पुढाऱ्यांनी नाकारल्या.
त्यावर विचार करण्यासाठी राऊंड टेबल कॉन्फरन्स गोलमेज परिषद लंडन येथे घेण्यात आली. 10 नोव्हेंबर 1930ला पहिली, 7 सप्टेंबर 1931ला दुसरी, 17 नोव्हेंबर 1932 रोजी तिसरी परिषद लंडन येथे भरवण्यात आली. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली, तर महात्मा गांधीजींनी विरोध केला. या परिषदेच्या आधारे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 1932मध्ये जातीय निवाडा जाहीर करून अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली. महात्मा गांधीजींनी त्यास विरोध करून 20 सप्टेंबर 1932 पासून येरवडा कारागृहात आमरण उपोषण सुरू केले. डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात 25 सप्टेंबर 1932 रोजी पुणे येथे इतिहास प्रसिद्ध करार झाला. तो पुणे करार या नावानं ओळखला जातो. पुणे करारानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ व 18% राखीव जागा ठेवण्याचा निर्णय झाला. यातून राजकीय फायदे मिळाले. भावी काळात समतेचा विचार मांडणारे एक पक्षीय संघटन असावे, यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. 4. राजकीय पक्षांची स्थापना. 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक विधानमंडळाच्या निवडणूक होणार होत्या. दलितांच्या हक्कांचा लढा राजकीय पातळीवर लढवण्यासाठी राजकीय पक्षाची गरज निर्माण झाली होती. 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. 1937च्या निवडणुकीत मजूर पक्षानं 13 जागा जिंकल्या. 1935मध्ये येवला, नाशिक येथील जाहीर सभेत त्यांनी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली. 18 जुलै 1942 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या नव्या पक्षाची स्थापना केली. सर्व जाती धर्मातील लोकांना सामावून घेण्यासाठी एखादा नवा पक्ष असावा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते. दुर्दैवानं त्यांचे अकाली महापरिनिर्वाण झाले. त्यांचे नवा पक्ष स्थापनाचे कार्य त्यांच्या अनुयायांनी 1957मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करून पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर आंबेडकर व भारतीय राज्यघटना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातून घटना समितीवर निवडून आले. घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद त्यांना दिले होते. घटनेचा मसुदा तयार करण्याचे कार्य डॉक्टर आंबेडकर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केले, म्हणून भारतीय घटनेचे शिल्पकार असा शब्दात त्यांचा गौरव केला जातो. डॉक्टर आंबेडकर यांनी भारताला लोकशाही प्रधान, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवर आधारलेली राज्यघटना बहाल केली. भारतीय राज्यघटनेत अस्पृश्यांसाठी पुरोगामी कायदे, योजना, आरक्षण, सवलती यांच्यासारख्या तरतुदी केल्या. विविध क्षेत्रातील त्यांच्या मौलिक कार्यामुळे भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. डॉक्टर आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. डॉक्टर आंबेडकर दलितांचे कैवारी आणि मुक्तिदाता म्हणून ओळखले जातात. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. डॉक्टर आंबेडकरांनंतरची दलित चळवळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर दलित चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक कार्यकर्त्यांनी योगदान दिले. त्यात दादासाहेब गायकवाड, G.T. मेश्राम, C.N. शिवराज, B.C. कांबळे, R.S. गवई, बलवंतराव वराळे, B.G. खोब्रागडे, हरिहर सोनुले इत्यादींचा समावेश होता. डॉक्टर आंबेडकरांनी आर्थिक व राजकीय स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी नागपूर येथे व्यापक तत्त्वज्ञानावर आधारित नव्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना करणार अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या अनुयायांनी 3 ऑक्टोबर 1957 रोजी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून N. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा सत्याग्रह घडवून आणला. त्यामुळे असंख्य दलित व भूमिहीनांना सरकारी पडीक जमिनी मिळाल्या. एका अर्थानं दलित, आदिवासी व शोषित माणसाला आर्थिक व सामाजिक न्याय मिळाला. पुढील काळात दलित चळवळीचे नेतृत्व, भावी कार्यक्रम, इतर पक्षांशी करावयाचे सहकार्य इत्यादी मुद्द्यांवरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली. त्यामुळे निराश झालेल्या दलित सुशिक्षित तरुणांनी साहित्य निर्मिती करून सांस्कृतिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच
दलित साहित्याची चळवळ उदयास आली. दलित साहित्य चळवळ. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बाबूराव बागुल यांच्यापासून दलित साहित्यांमध्ये आधुनिक प्रवाह निर्माण झाला. त्यांच्या कथांमधून पददलितांचे दुःख व दैन्य वस्तुनिष्ठपणे मांडले गेले. डॉक्टर आंबेडकरांनंतरच्या दुसऱ्या पिढीतील लेखकांच्या लिखाणात बंडखोरी व विद्रोह दिसून येतो. बाबूराव बागुल लिखित जेव्हा मी जात चोरली होती या विद्रोही कथासंग्रहानं बंडखोरीचा प्रथमतः पुरस्कार केला. तसेच केशव मेश्राम यांच्या कादंबऱ्यांमधून अस्पृश्यांना गावकुसाबाहेर कसे फेकले जाते ते लक्षात येते. यासोबतच प्रकाश आंबेडकर, राजा ढाले, जोगेंद्र कवाळे, नामदेव ढसाळ, यशवंतराव मनोहर, गंगाधरराव पानतवणे, दया पवार, वामन निंबाळकर, प्र. इ. सोनकांबळे, योगीराज वाघमारे, ना. रा. शेंडे, अविनाश डोळस, अर्जुन डांगळे, प्रकाश खरात, शरणकुमार लिंबाळे इत्यादींच्या लिखाणातून दलितांच्या वास्तव जीवनाचे व चळवळीचे हुबेहूब चित्रण रेखाटले आहे. दलित चळवळीच्या वैचारिक बांधणीत दलित साहित्य चळवळींचे फार मोठे योगदान आहे. दलित साहित्याच्या माध्यमातून दलितांवर झालेले अन्याय, अत्याचार, वेदना, दुःख आदींना वाचा फोडण्याचे महान कार्य दलित साहित्यिकांनी पूर्णत्वाला नेले. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य. अण्णाभाऊ साठे हे दलित समाजातील पहिले लेखक होते. अमर शेख यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष शाहिरी केली. त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता. गिरणी कामगारांच्या कामामुळे त्यांचा साम्यवादी चळवळीशी संबंध आला. भटक्या समाजातील प्रश्न अण्णाभाऊंनी अत्यंत आत्मीयतेने कथा व कादंबऱ्यांमधून मांडले. स्मशानातील सोने ही त्यांची महत्त्वाची कथा आहे. फकीरा ही त्यांची सर्वोत्तम कादंबरी असून वास्तव, आदर्श, स्वप्नरंजन यांचे मिश्रण या कादंबरीत आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून अस्सल दलित जीवन मांडले. शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची प्रतिभावान फळी मराठी साहित्यात अवतरली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. रिपब्लिकन पक्षातील गटबाजीमुळे दलित नेते व अनुयायांमध्ये असंतोष निर्माण झाला. महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. त्यामुळे दलित समाज हालपेष्टा व उपासमारीनं होरपळून निघाला होता. दलितांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून दलित तरुणांनी पुढाकार घेऊन आक्रमक पद्धतीची दलित पॅन्थर या नावाची संघटना स्थापन केली. दलित पॅन्थरची स्थापना. दलित पॅन्थरची स्थापना 9 जुलै 1972 रोजी झाली. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारा रिपब्लिकन पक्ष सत्ता, स्वार्थ, अंतर्गत गटबाजीमुळे पोखरून निघाला होता. दलितांचे प्रश्न स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सुटले नव्हते. खुद्द दलितांचा रिपब्लिकन पक्षावरील विश्वास कमी झाला होता. त्यामुळे दलित पॅन्थरला दलितांमध्ये लोकप्रियता मिळाली. दलित पॅन्थरच्या स्थापनेत नामदेव ढसाळ, ज. व्ही. पवार, राजा ढाले, रामदास सोरटे, रामदास आठवले, अरुण कांबळे, लतीफ खाटीक, अर्जुन डांगळे, प्रीतम कुमार शेगावकर, गंगाधर गाडे, टी. एम. कांबळे, भाई संगारे, प्रल्हाद चेनवणकर, अविनाश महातेकर, वामन निंबाळकर, जयदेव गायकवाड, उमाकांत रणधीर इत्यादींचे योगदान मोलाचे होते. दलित पॅन्थरची स्थापना ही त्यावेळेसच्या प्रस्थापित दलित नेतृत्वासंबंधीची एक कडवी प्रतिक्रिया होती. दलित तरुणांमधील चैतन्य व सामर्थ्य जागृत करणारी चळवळ म्हणून दलित पॅन्थरचे स्थान होते. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांच्या पायावरच दलित पॅन्थर चळवळ उभारली होती. दलित पॅन्थरनं आपली घटना व कार्यक्रम घोषित केला होता. तरुणांच्या मनात एक नवा आशावाद व एक नवीन उर्मी निर्माण केली होती. एक राजकीय सामाजिक दबाव गट म्हणून दलित पॅन्थरनं महत्त्वपूर्ण कार्य केलं. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन. मराठवाडा विद्यापीठास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे म्हणून 1977 पासून नामांतर चळवळ सुरू झाली. प्रथम ही मागणी दलित पॅन्थरचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी 7 जुलै 1977 रोजी केली. या मागणीच्या पूर्ततेसाठी एक कृती समिती स्थापन झाली. युवक क्रांती दल, युवक काँग्रेस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जनता युवक आघाडी, समाजवादी क्रांती दल, ASFI, AISF, दलित युवक आघाडी, युवा रिपब्लिकन, दलित पॅन्थर
पुरोगामी युवक संघटना इत्यादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थी आंदोलनाच्या दबावामुळे 18 जुलै 1977 रोजी मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारिणीने नामांतराचा ठराव एकमतानं मंजूर केला. मुख्यमंत्री नामदार शरद पवार यांच्या काळात महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्याचा प्रस्ताव सर्वानुमते बिनविरोध संमत करण्यात आला. या ठरावानंतर नामांतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. 1978 पासून 1994 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र नामांतर आंदोलनं व प्रतिआंदोलनं इत्यादींमुळे ढवळून निघाला. नामांतर लढ्यासाठी 6 डिसेंबर 1979चा औरंगाबाद येथील लाँग मार्च समता दिंडी, 24 ते 30 मे 1982 या काळात महाराष्ट्रात झालेले जेल भरो आंदोलन, 1983 या वर्षात जागोजागी झालेल्या नामांतर परिषदा, 1985, 1986 आणि 1988 मध्ये विधिमंडळानं संमत केलेल्या ठरावाची अंमलबजावणी शासनानं करावी या मागणीसाठी काढलेले विधानसभेवरील मोर्चे संस्मरणीय ठरले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नामदार शरद पवार यांनी 13 जानेवारी 1994 रोजी सायंकाळी 7:45 दूरदर्शनवरून मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाल्याचे घोषित केले. त्यामुळे 14 जानेवारी 1994 पासून माननीय राज्यपालांनी काढलेल्या अध्यादेशाद्वारे औरंगाबादचे विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावानं ओळखलं जाऊ लागलं. त्याच दिवशी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या नावानं नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली. नामांतराच्या लढ्यात काही तरुणांनी आत्मदहन करून घेतले. नामविस्ताराच्या घोषणेनंतर मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील बौद्ध, दलित जनतेनं मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. तसेच नामांतर विरोधकांनीही या प्रसंगी समंजस व प्रगल्भ भूमिका घेतल्यानं वातावरण शांत झाले. समतेच्या तत्वासाठी सुमारे 2 शतकं चाललेल्या संघर्षाचं पर्व संपलं. 20व्या शतकाचा उत्तरार्ध हा दलित चळवळीच्या परमोच्च यशाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. दलित चळवळीचे मूल्यमापन. 1. हजारो वर्षे मानवी हक्कांपासून वंचित असणाऱ्या बहुसंख्य दलित अस्पृश्यांना दलित चळवळीनं न्याय मिळवून दिला. 2. माणूस म्हणून जगण्यासाठी दलितांमध्ये आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण केला. 3. महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर या नेत्यांनी दलितांबरोबरच इतर समाजातील शोषित घटकांमध्ये जाणीव जागृती घडवून आणली. 4. दलित चळवळीमुळे दलितांची हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट झाली. 5. दलित चळवळीनं शिक्षणाचा प्रचार व प्रसार केल्यामुळे दलितांच्या सामाजिक प्रतिष्ठेत बदल घडवून आणला. 6. या चळवळीमुळे दलितांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. 7. दलित चळवळीने महाराष्ट्रीय व भारतीय समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणले, म्हणून ती भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण चळवळ ठरते. 8. दलित चळवळीने दलितांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मानवी मूल्यांची प्राप्ती करून दिली. एक क्रांतिकारी परिवर्तनवादी चळवळ म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात दलित चळवळीचे योगदान आहे. परंतु सध्या दलित चळवळीचे स्वरूप एकसंध राहिले नाही. दलित नेत्यांमधील व्यक्तिगत स्वार्थामुळे गट उपगट निर्माण झाले. त्यामुळे संघटितपणे लढा देण्याची ताकद व क्षमता संपुष्टात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर दलित चळवळीला त्यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळाले नाही. दलित चळवळीने समविचारी शक्तींना एकत्रित आणण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रीयन लोकजीवनात जोपर्यंत सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध प्रकारची विषमता अस्तित्वात आहे, तोपर्यंत दलित चळवळीची आवश्यकता आहे. 21व्या शतकातील आव्हाने समर्थपणे पेलण्याची क्षमता दलित चळवळीने आपल्यात निर्माण केली पाहिजे. स्त्री मुक्ती चळवळ. वेदकाळात स्त्रियांना पुरुषांइतकेच समान स्थान होते. जीवनाच्या विविध क्षेत्रात मुक्त संचार होता. तिच्या आदरानं गौरव करून स्त्री पुरुष समान व एकमेकांना पूरक मानत होते. हिंदू धर्मावर मनुस्मृतीचा प्रभाव वाढल्यापासून स्त्रियांना दुय्यम स्थान देऊन हळूहळू अनेक बंधनं त्यांच्यावर लादली गेली. प्राचीन व मध्ययुगीन काळात परकीय आक्रमणं सुरू झाली आणि त्यामुळे स्त्री जीवन 4 भिंतींच्या आत गुंतून पडले.
स्त्रियांच्या गुलामीची पूर्वपीठिका. प्राचीन काळी मातृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांचे स्थान पुरुषांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे होते. जीवनातील विकासामुळे व श्रमविभागणीमुळे स्त्री पुरुष संबंधांचे स्वरूप बदलले गेले. अग्नीचा शोध, आयुध व अवजारांचा वापर यामुळे वाढत गेलेली जीवनाची गतिशीलता आणि टोळी युद्धामुळे पुरुष वर्ग आक्रमक व प्रभावी बनला, तर स्त्रीचे समाजातील स्थान दुय्यम बनत गेले. शत्रू व निसर्गाबरोबर संघर्ष, कमावलेल्या सत्ता संपत्तीचे रक्षण तसेच वारसासाठी पुरुषाला स्त्रीच्या मातृत्वावर मालकी मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे स्त्री ही पुरुषाची खाजगी मालमत्ता म्हणून गणली जाऊ लागली. स्त्रीला नैसर्गिक आपत्ती, असुरक्षितता, लैंगिक हिंसाचार यामुळे पुरुषाच्या मदतीची गरज भासू लागली. सुरक्षिततेच्या भावनेतून ती गुलाम बनत गेली. वंशवृद्धीसाठी पुरुषांनी स्त्रियांवर जाचक निर्बंध लादले. पुरुषाचे कुटुंबातील आर्थिक वर्चस्व वाढले. स्त्री आर्थिकदृष्ट्या अधिक दुबळी व परावलंबी झाली. घराबाहेरची आव्हानं, कामं, कुटुंबाची जबाबदारी, व्यवहार, व्यवसाय यामुळे पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्था तयार झाली. बालविवाह, जरठकुमारी विवाह, सतीची चाल, पुनर्विवाह बंदी इत्यादी अनिष्ट प्रथांचा उदय झाला. मुलींचा जन्म अशुभ मानला जाई, त्यामुळे तिची हत्या करण्यात येत असे. मुलगी ही परक्याचं धन आहे अशी समाजाची मानसिकता, त्यातून बालविवाह प्रथा रूढ झाली. त्यामुळे अगदी वृद्धही लग्नासाठी बालवधूची निवड करत असत. त्यामुळे जरठकुमारी विवाह प्रथा सुरू झाली. पतीबरोबर एकनिष्ठेने राहावे म्हणून तिच्या पतिव्रत्य आणि शीलाची स्तुती करण्यात आली. पतिव्रतेला समाजात वरचे स्थान देण्यात आले. इतकेच नव्हे तर पतिनिधनानंतर सतीप्रथा रूढ झाली. सतीचे गोडवे व कौतुक करण्यात आले. विधवेचे केश वपन करून तिला विद्रूप करण्यात येत असे. मुलीच्या लग्नालाही हुंडा द्यावा लागत असे. त्यामुळे अनेक स्त्रियांची दुर्दशा झाली. स्त्री सुधारणेस प्रारंभ. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेनंतर भारतीयांना पाश्चात्य ज्ञान संस्कृतीशी ओळख झाली. प्रशासनाचा व्याप सांभाळण्यासाठी भारतीयांना तयार करण्याच्या उद्देशानं शिक्षणाची सुरुवात ब्रिटिशांनी केली. बुद्धिवाद, स्वातंत्र्य, समता यांना महत्त्व आले. यावर आधारित सामाजिक बदलाला प्रारंभ झाला. शिक्षण प्रसारातून नव्या विचारांनी भारावलेल्या विचारवंतांनी, विद्वानांनी, समाजसुधारकांनी भारतातील विविध घटकांवर होणारे अन्याय दूर करण्याचे प्रयत्न केले. स्त्रियांवरील अन्याय दूर व्हावेत, त्यांना समाजात समानता, पुरुषांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्रियांना प्रथम शिक्षण दिले पाहिजे हे ओळखूनच स्त्री शिक्षणावर भर देण्यात आला. त्यामुळे आधुनिक काळातील स्त्रीची जडणघडण होऊ लागली. समाजाचा आधार असलेली स्त्री पुरुषांच्या बरोबरीनं मुक्तीलढा व समतेचा लढा देण्यास सज्ज झाली आहे. स्त्रियांच्या उत्थानाच्या वाटचालीत अनेक समाजसुधारकांनी कसोशीने प्रयत्न केल्याचं दिसून येतं. स्त्री सामाजिक सुधारणा. ख्रिस्ती मिशनरींचे प्रयत्न. भारतीयांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून 1813च्या चार्टर ॲक्टनुसार अर्थसहाय्य दिले. त्यातूनच शैक्षणिक प्रगती होऊ लागली. स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू करण्याचे श्रेय ख्रिस्ती मिशनरींकडे जाते. अमेरिकन मराठी मिशनने 1824मध्ये, चर्च मिशन सोसायटीने इसवी सन 1828मध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. जॉन विल्सन यांची पत्नी मार्गरेट हिने मुंबईत 1839च्या सुमारास मुलींसाठी 3 शाळा सुरू केल्या. तिच्या मृत्यूनंतर जॉन विल्सनने हे कार्य पुढे चालू ठेवले. मेरी कार्पेंटर हिचे या क्षेत्रातले कार्य मोलाचे होते. स्त्रिया व समाजातील दुर्बल घटक यांच्यासाठी शिक्षण प्रसाराचे कार्य तिने केले. सरकारकडे स्त्री शिक्षक तयार करण्यासाठी मुंबई, अहमदाबाद येथे नॉर्मल स्कूल काढावे अशी मागणी करण्यात आली. या शिक्षणासाठी येणाऱ्या स्त्रियांना शिष्यवृत्तीही जाहीर करण्यात आली. समाजसुधारकांचे योगदान. 1. राजा राममोहन रॉय, इसवी सन 1772 ते 1833. स्त्री सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून राजा राममोहन रॉय यांचा उल्लेख आहे. त्यांनी सर्वप्रथम सतीच्या चालीविरुद्ध चळवळ सुरू केली. लॉर्ड विल्यम बेंटिकने बंगाल प्रांतात सतीबंदी केली. भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाल्यावर संपूर्ण देशात सतीबंदीचा कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे सनातनी हिंदूंनी या कायद्याविरोधी चळवळ सुरू केली.
जगन्नाथ शंकर शेठ यांनी महाराष्ट्रात कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्याचा प्रयत्न केला. 2. लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख, इसवी सन 1823 ते 1892. हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. इसवी सन 1848 ते 50 या काळात समाज प्रबोधनपर जे लेखन केले ते शतपत्रे होत. त्यांनी या शतपत्रांमधून स्त्री जीवनावर प्रकाश टाकला. लग्न, स्त्रियांची कौटुंबिक सामाजिक स्थिती, पुनर्विवाह, बालविवाह, व्रतवैकल्ये यामुळे स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार इत्यादी विषयांवर लेखन केले. स्त्रियांना पुनर्विवाहाची परवानगी द्यावी, पतीपासून विभक्त होण्याचा अधिकार तसेच पोटगी मिळण्याचा अधिकार प्राप्त व्हावा यासंबंधी विचार मांडले. 3. महात्मा ज्योतिराव फुले, इसवी सन 1827 ते 1890. हिंदू समाजातील शूद्रांना व स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले. कनिष्ठ वर्गातील स्त्रियांसाठी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिड्यांचा वाड्यात शाळा सुरू केली. सावित्रीबाईंचे शिक्षण घरीच पूर्ण करून सहाय्यक शिक्षक म्हणून शाळेत आणले. त्यावेळी समाजाकडून प्रचंड त्रास झाला. 3 जुलै 1848 रोजी बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत मुलींची दुसरी तर 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत तिसरी शाळा सुरू झाली. भ्रूणहत्या, बालहत्या होऊ नये म्हणून त्यांनी अविवाहित स्त्रिया व विधवा यांच्यासाठी आधारगृह म्हणजेच बालहत्या प्रतिबंधक संस्था आपल्या घरी सुरू केली. अशा प्रकारची ही भारतातील पहिली संस्था होय. फुले दाम्पत्याने समाजातील अनिष्ट रूढी प्रथा निर्मूलनाच्या दृष्टीनं ठोस प्रयत्न केले. 4. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, इसवी सन 1842 ते 1901. न्यायमूर्ती रानडे यांनी विविध समाज सुधारणांचा पुरस्कार केला. त्यात स्त्री शिक्षण, प्रौढविवाह, विधवा विवाह, जातीजातीतील एकता इत्यादी सुधारणांचा समावेश होता. स्त्रियांच्या प्रश्नांमुळे 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले. त्यांनी आपली पत्नी रमाबाई यांना शिकवले. न्यायमूर्ती रानडे यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात स्त्रियांच्या ज्वलंत प्रश्नातून होते. 5. गोपाळ गणेश आगरकर, इसवी सन 1856 ते 1895. सामाजिक सुधारणा हा आगरकर यांच्या चिंतनाचा व जिव्हाळ्याचा विषय होता. पाश्चिमात्य तत्वप्रणालीचा प्रभाव, बालविवाह कायद्यानं बंद करावा, स्वयंवर पद्धतीचा विवाह सुरू व्हावा, स्त्री पुरुष समान स्वातंत्र्यासाठी त्यांनी समान संधीची मागणी केली. शैक्षणिक, आर्थिक, घटस्फोट इत्यादी बाबत स्त्रियांना स्वातंत्र्य असावे असा त्यांचा दृष्टिकोन होता. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 6. विष्णुशास्त्री पंडित, इसवी सन 1827 ते 1876. प्राचीन धर्मग्रंथांचे सखोल व चिकित्सक अध्ययन करून स्त्रीविषयक सर्व सुधारणांना परंपरेचा आधार असल्याचे सिद्ध केले. इंदू प्रकाशच्या वर्तमानपत्रातून स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी लेखन केले. स्त्री शिक्षण, बालविवाह, केशवपण, पुनर्विवाह, जातीभेद इत्यादी प्रश्नांसंदर्भात लेखन केले. त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केल्यानं त्या विरोधात सनातनी लोकांनी हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही संघटना स्थापन केली. पंडितांनी विधवा कन्येशी पुनर्विवाह केला. महर्षी धोंडो केशव कर्वे, इसवी सन 1858 ते 1962. महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना करून विधवा विवाहाचा पुरस्कार केला. विधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे तसेच त्यांचे मानसिक व बौद्धिक सामर्थ्य वाढावे म्हणून पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम संस्था स्थापन केली. हिंगणे येथे महिला विद्यालय स्थापन केले. त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना 1916 मध्ये केली. विठ्ठलदास ठाकरसी यांनी मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयांची देणगी दिल्यामुळे या विद्यापीठाला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT असे नाव देण्यात आले. हे देशातील पहिले महिला विद्यापीठ होय. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून
भारत सरकारनं भारतरत्न किताब देऊन सन्मानित केले. महिला सुधारक. 1. सावित्रीबाई फुले, इसवी सन 1831 ते 1897. सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी, पहिली स्त्री शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका असून त्यांचा जन्मदिन स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा फुले यांनी महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या पतीबरोबर शैक्षणिक कार्य करत असताना त्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला. पती निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य केले. विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी सभा स्थापन केली. त्यामध्ये हळदी कुंकू समारंभ, रसपान, प्रौढ स्त्रियांचे शिक्षण आणि स्त्रियांवर होणारा अन्याय या विषयांवर चर्चा व उपाय सुचवले जात असत. नोंद. तरखडकर भगिनी. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी आपल्या 3 मुलींना दुर्गा, अन्नपूर्णा व माणिक यांना शिक्षण दिले. अन्नपूर्णा ही विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला होती. तिचा विवाह आयरिश पुरुषाशी झाला. 3. पंडिता रमाबाई, इसवी सन 1858 ते 1922. स्त्री सुधारणेसंदर्भात रमाबाईंचे कार्य मोलाचे समजले जाते. रमाबाई पुण्याला आल्यानंतर न्यायमूर्ती रानडे व रमाबाई रानडे यांच्या मदतीनं आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये केली. स्त्रियांच्या उन्नतीसंदर्भात शिक्षण प्रसाराचे कार्य केले. भारतातील शिक्षण पद्धतीत पुनर्रचना करण्यासाठी 1883 मध्ये हंटर कमिशनसमोर रमाबाईंनी साक्ष नोंदवली. मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षकांप्रमाणे इन्स्पेक्टरसुद्धा स्त्री असावी असे त्यांचे मत होते. व्हॉईसरॉय डफरीनच्या पत्नी लेडी डफरीनच्या नावानं फंड स्थापन करून त्यांनी स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. मार्च 1889 रोजी 2 विद्यार्थिनींनी येऊन मुंबई येथे शारदा सदन ही शाळा सुरू केली. 1891 मध्ये विधवांसाठी शारदा सदनची शाखा सुरू केली. 1896 मध्ये रमाबाईंनी केडगाव येथे मुक्ती सदन या ख्रिस्ती संस्थेची स्थापना केली. त्यानंतर पतित स्त्रियांसाठी कृपा सदन सुरू केले. अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन व अनाथ मुलांसाठी सदानंद सदन सुरू केले. 1919 मध्ये सरकारने केसरे हिंद हे सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला. स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक म्हणून रमाबाईंचा महाराष्ट्रीयन जनतेने गौरव केला. 5 एप्रिल 1922 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 4. रमाबाई रानडे, इसवी सन 1862 ते 1924. स्त्रियांमध्ये पंडिता रमाबाई यांच्यानंतर प्रभावी कार्य करणारी प्रमुख महिला म्हणून रमाबाई रानडे यांचा उल्लेख केला जातो. न्यायमूर्ती रानडे यांच्याबरोबर सतत दौरे असल्यामुळे समाज जीवनाची व स्त्री शिक्षणाची माहिती त्यांना मिळाली. 1882 मध्ये पंडिता रमाबाई, काशीताई कानिटकर आणि रमाबाई रानडे यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. हिंदू लेडीज सोशल क्लब इसवी सन 1894 मध्ये पुण्यात स्थापन करून स्त्री शिक्षणाचे कार्य केले. 1904 मध्ये येरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1908 मध्ये मुंबई येथे सेवा सदनची स्थापना केली. 1909 मध्ये पुण्यात सेवा सदनची शाखा सुरू केली. त्याद्वारे स्त्री विकासासाठी शिक्षण, ग्रंथालय, मोफत दवाखाने सुरू केले. 1918 मध्ये मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत द्यावे यासाठी प्रयत्न केले. 5. डॉक्टर आनंदीबाई जोशी, इसवी सन 1865 ते 1887. डॉक्टर आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातली पहिली भारतीय महिला होय. मिसेस T.E. कार्पेंटर यांच्या मदतीनं फिलडेल्फिया येथील वुमेन्स मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून 1886 मध्ये त्या MD झाल्या. भारतात आल्यानंतर 1887 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामुळे समाजातील स्त्रीविषयक स्थित्यंतराची प्रक्रिया घडून येण्यास मदत झाली. भारतात आल्यानंतर महिलांसाठी स्वतंत्र कॉलेज काढावे अशी त्यांची योजना होती, परंतु दुर्दैवानं त्यांचा अकाली मृत्यू घडून आला. 6. अन्य स्त्री समाजसुधारक. महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन ताराबाई शिंदे, इसवी सन 1840 ते 1910 यांनी स्वतंत्र विचार मांडले. 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना या विषयावर निबंध लिहिला. डॉक्टर रखमाबाईंनी कृतिशील आणि स्त्री प्रश्नांच्या दृष्टीनं विचार मांडले. स्त्रियांच्या विकासाच्या आड येणारी पुरुष बंधनं आहेत
ती तोडण्यासाठी कायदे हवेत अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी आपले विचार हिंद लेडी या नावानं टाइम्स पत्रातून मांडले. वीरा शिंदे यांची बहीण जनाक्का शिंदे इसवी सन 1878 ते 1956. तिचा लहानपणी विवाह झाला होता. नवऱ्याशी न पटल्याने त्या माहेरी आल्या. पुण्यात हुजूर पागा शाळेत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. 1906-07 मध्ये जनाक्का शिंदे पनवेलला म्युनिसिपल शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या इच्छेनुसार नोकरी सोडून त्यांच्या संस्थेत कार्य करू लागल्या. अस्पृश्य स्त्रियांमध्ये जागृती करण्याचे कार्य त्यांनी केले. स्पृश्य अस्पृश्य महिलांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1907 मध्ये निराश्रित सेवा सदनाची स्थापना केली. देवदासींचा प्रश्न सोडवणे, वाट चुकलेल्या तरुण मुलींना आधार देणे यासारखे कार्य त्यांनी हाती घेतले. त्यांनी उपेक्षित बहिष्कृत स्त्रीचे अस्तित्व व अधिकार समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. तेच त्यांच्या कार्याचे खरे यश म्हणावे लागेल. विविध कायदे व स्त्री जीवन. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या इंग्रजी शिक्षणातून विचारवंत समाजसुधारकांची नवी पिढी उदयास आली. ब्रिटिशांनी स्त्री सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातून ब्रिटिश सरकारनं विविध कायदे केले. त्यामुळे सामाजिक स्थित्यंतरे घडून स्त्रीमुक्ती चळवळीला प्रारंभ झाला. विधवांच्या विवाहाला संमती देणारा कायदा 1856 मध्ये करण्यात आला. 1872 मध्ये नोंदणी विवाह कायदा स्पेशल मॅरेज ॲक्ट संमत करण्यात आला. या कायद्यानं प्रथम सिव्हिल मॅरेज उपलब्ध करून दिले. 1938 मध्ये हिंदू स्त्रियांचे प्रॉपर्टी हक्क या कायद्यानं स्त्रियांचे मालमत्तेतील हक्क वाढवण्यात आले. इसवी सन 1946 मध्ये हिंदू विवाहित स्त्रियांचा विभक्त राहून पोटगी मागण्याचा हक्क हा कायदा संमत करण्यात आला. 1829 ते 1847 पर्यंत स्त्रियांना हक्क देणारे, अन्याय दूर करणारे विविध कायदे मंजूर करण्यात आले. स्त्रिया कुटुंबातील कामाबरोबरच नोकरीच्या निमित्तानं रोजगारासाठी बाहेर जाऊ लागल्या. त्यांना संरक्षण देण्याच्या हेतूनं अनेक संरक्षक कायदे लागू करण्यात आले. 1891चा फॅक्टरी ॲक्ट, 1929च्या कायद्यानं प्रसूती रजा कायदा लागू झाला. 1939 व 1948च्या कायद्यानं घातक व ताण पडणाऱ्या कामावर स्त्रियांना नियुक्त करू नये अशी तरतूद झाली. राजश्री शाहू महाराजांनी स्त्रियांच्या हक्काच्या संरक्षणासाठी विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा, घटस्फोटाचा व वारसा हक्काचा कायदा, देवदासी प्रथा प्रतिबंध कायदा इत्यादी कायदे अंमलात आणले. स्त्रियांवरील क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा हा भारतातील तशा प्रकारचा पहिला कायदा होता. 19व्या शतकातील समाजसुधारक व कायदे यांच्या माध्यमातून स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील स्त्रियांची चळवळ लोकशाही शासन पद्धती, स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांवर आधारलेली असते. भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. राज्यघटनेतील 15व्या कलमानुसार धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान यांच्या आधारे भेदभावास बंदी घालण्यात आली आहे. विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक घेणे या प्रश्नांबाबत सुधारणा घडून आल्या. तसेच स्त्री शिक्षणावर विशेष भर देण्यात आल्यानं स्त्रिया मोठ्या प्रमाणात सुशिक्षित होऊ लागल्या. त्यांनी नवनवीन क्षेत्र, व्यवसाय, उद्योग यामध्ये शिरकाव केला. त्यामुळे स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारली. वाढत्या जीवनशैलीबरोबर स्त्रियांच्या प्रश्नांच्या समस्या वाढत गेल्या व त्या सोडवण्यासाठी स्त्रियांच्या स्वतंत्र संघटना कार्यरत असल्याचे दिसून येते. शहरी स्त्रियांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. रस्त्यात छेडाछेडीचे प्रकार, गुंडगिरी वाढल्यानं स्त्रियांना असुरक्षितता वाटू लागली. हुंडाबळी, मारहाण, अत्याचार, निपुत्रिक असल्यानं होणारा छळ इत्यादी प्रश्न भेडसावू लागले. स्त्रियांना शिक्षण मिळाले पण स्वतःच्या आवडीचा व्यवसाय, जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही. श्रम व उत्पन्नावर त्यांना अधिकार नाही. कायद्यानं स्त्रियांना अनेक हक्क मिळाले परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही ही शोकांतिका आहे. स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यात सामाजिक आर्थिक दुरवस्था वाढीस लागली. खेड्यांमध्येही बेरोजगारी, गुंडगिरी, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य स्त्रियांना अल्पमजुरी, कुपोषण, पुरुषी वासना इत्यादी संकटांना तोंड द्यावे लागते. कोणत्याही स्वरूपाचे फारसे स्वातंत्र्य ग्रामीण स्त्रियांना नसते. त्यामुळे सामाजिक, आर्थिक
आणि मानसिकदृष्ट्या त्यांच्यात दुर्बलता दिसून येते. स्त्रीमुक्ती चळवळीची वाटचाल. 1960 नंतर स्त्रियांची चळवळ क्रमशः संघटित होऊ लागली. महिलांचे विवाहविषयक खटले हे महिला न्यायाधीशापुढे चालवण्यात यावेत अशी महिला परिषदेच्या अधिवेशनात इसवी सन 1960 मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील मुस्लिम स्त्रियांनी समान नागरी कायद्याची मागणी 1966 केली. महिला हक्क संरक्षण कायद्यासाठी समाजवादी महिला संघटनेने 1970 जनजागरण केले. भारतातील स्त्रियांचे समाजातील स्थान समजावून घेण्यासाठी भारत सरकारनं 1971 अभ्यास गटाची स्थापना केली. मेक्सिकोमध्ये 1975 आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली. त्याच वर्षी स्त्रीमुक्ती संघटनेची स्थापना झाली. सर्वोच्च न्यायालयानं 1980 दिलेल्या मथुरा निकालामुळे देशभर बलात्काराच्या विरोधात लोकमत जागृत झाले. स्त्रियांची विटंबना करणारी नाटकं बंद पाडण्यात आली. देह प्रदर्शनाला विरोध होऊ लागला. बलात्काराविरोधी नवीन कायदा 1984 अस्तित्वात आला. स्त्रियांच्या अश्लील आणि बिभत्स देह प्रदर्शनाला विरोध करणारा अश्लीलताविषयक कायदा 1986 अस्तित्वात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यासाठी 73वी घटना दुरुस्ती इसवी सन 1990 करण्यात आली. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 50% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंजूर केला आहे. विधानसभा व लोकसभेसाठी पंतप्रधान देवगौडा यांच्या काळात इसवी सन 1996 महिलांसाठी 33% आरक्षणाचा ठराव मांडला गेला होता, परंतु अजूनही ते बिल पार्लमेंटमध्ये प्रलंबित आहे. स्त्री संघटनांचे कार्य. 1975 नंतर स्त्री मुक्तिवादी चळवळीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील मोठ्या शहरात नव्यानं स्त्री चळवळ उदयास येऊ लागली. 1985 पासून जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी स्त्री संघटना स्थापन होऊन कार्य करू लागल्या. स्त्रियांच्या चळवळीत समाजवादी महिला सभा, श्रमिक महिला संघ, शेतकरी महिला आघाडी इत्यादी संघटना सामील झाल्या. या सर्व संघटना राजकीय पक्षांशी किंवा राजकीय विचारसरणीशी निगडीत आहेत. महाराष्ट्रातील स्त्री संघटनांमध्ये नारी केंद्र, नारी अत्याचार विरोधी मंच, मैत्रिणी, स्त्री मुक्ती संघटना, बलात्कार विरोधी मंच, मनस्विनी, तलाक मुक्ती मोर्चा समिती, नारी समता मंच स्त्री प्रश्नांच्या संदर्भात न्यायपूर्ण व लढाऊ वृत्तीनं क्रियाशील आहेत. स्त्री प्रश्नांच्या संदर्भात न्यायपूर्ण व लढाऊ वृत्तीनं क्रियाशील आहेत. हिंदू कोड बिल. इसवी सन 1930 पासून हिंदू कायद्याची पुनर्रचना करण्याची गरज होती. त्यासाठी 1941 राव समितीने हिंदू कायद्यांचे सुसूत्रीकरण करून हिंदू कोड बिल तयार केले, परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे त्याकडे लक्ष दिले गेले नाही. भारतीय राज्यघटनेचे कार्य पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल याकडे लक्ष दिले, परंतु यावेळी या बिलाला मोठा विरोध झाला. या बिलामुळे हिंदू समाज उद्ध्वस्त होईल ही भीती होती. हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आग्रह धरला. हिंदू कोड बिलाचे 4 निरनिराळे भाग करून 4 कायदे केले. ते म्हणजे 1. हिंदू विवाह कायदा, 2. हिंदू वारसा हक्क कायदा, 3. हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा, 4. हिंदू दत्तक व पोटगी कायदा असे 4 कायदे संहिता 1955 ते 58 यामध्ये संमत झाले. याला हिंदू कोड बिल असं म्हणतात. त्यामध्ये 1. विवाह म्हणजे संस्कार होय ही सनातन कल्पना जुगारून तो एक सामाजिक करार म्हणून स्वीकारला गेला. भारतीय सामाजिक इतिहासात या कायद्यानं प्रथमच स्त्री पुरुष समान म्हणून घटस्फोटाचा हक्क देण्यात आला. विवाहासंदर्भात अनेक तरतुदी व शिक्षेचे स्वरूप मांडले गेले. 1906च्या पोटगी कायद्यानुसार किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड 1976 अन्वये पतीने पत्नीला पोटगी द्यावी अशी तरतूद केली आहे. 2. स्त्री पुरुष असा भेद नष्ट करून स्त्रीला सासर माहेरच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळवून देणारा कायदा 1956 मंजूर झाला. 3. मुलगा अथवा मुलगी दत्तक घेण्याचा हक्क आणि वृद्ध आईवडिलांना मुलाकडून किंवा मुलीकडून स्वतःसाठी पोटगी घेण्याचा अधिकार, तसेच विधवा सुनेला सासरकडून आणि घटस्फोटित पत्नीला पतीकडून पोटगी घेण्याचा अधिकार कायदा 1956 मंजूर केला. 4. इसवी सन 1972 गर्भपात कायदा मंजूर केला.
इसवी सन 1984 गर्भजल परीक्षा कायदा संमत करण्यात आला. 5. 1961 हुंडा विरोधी कायदा मंजूर करण्यात आला, परंतु 1984 त्यात सुधारणा करण्यात आली. हुंडा घेणे देणे हे प्रकार निषिद्ध मानण्यात आले. याच संदर्भात दंडाची तरतूद करण्यात आली. सबलीकरणाचा विचार आणि स्त्री जीवन. समाज व्यवस्थेने स्त्रियांवर अनेक बंधनं लादलेली होती. त्यामध्ये आज बरेच बदल झालेले दिसून येतात. त्यामुळे स्त्री जीवन भक्कम पायावर उभे राहिले आहे असे म्हणता येत नाही, कारण जोपर्यंत ती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत ती सबल झाली असं मानता येणार नाही. या विचारातून स्त्री सबलीकरणाचा विचार पुढे आला आहे. जोपर्यंत स्त्री आर्थिक बाबतीत पुरुषांवर अवलंबून आहे तोपर्यंत स्त्री बंधनमुक्त नाही असंच मानावं लागेल. यासाठी तिने शिक्षण मोठ्या प्रमाणात घेतले पाहिजे. स्त्रियांचे बौद्धिक व वैचारिक जीवन सुधारले पाहिजे. मध्यमवर्गीय स्त्रियांचे जीवन घर, नाती, छंद यांमध्ये अधिक प्रमाणात वेळ जातो. सध्या शिक्षण प्रसाराबरोबरच नवनवीन साधनांच्या आधारे नवीन जीवनशैलीचा प्रसार होऊ लागला आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रवेश सुरू झाला आहे. त्यातून अनेक नामवंत स्त्रिया नावारूपाला आल्या आहेत. विविध क्षेत्रात कामे करण्याची संधी स्त्रियांना प्राप्त झाल्यानं त्या सर्व दृष्टीनं सक्षम बनत चालले आहेत हे सुचिन्ह समजले जाते. स्त्रियांवर होणारे सामाजिक धार्मिक अन्याय दूर करावेत, अनिष्ट रूढी बंद व्हाव्यात म्हणून अनेक समाजसुधारकांनी खूप प्रयत्न केले. तसेच त्या संदर्भात कायदेही लागू करण्यात आले. त्याचबरोबर समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. स्त्रीमुक्ती चळवळीच्या दृष्टीने बरेच काही ठोस निर्णय झाले असले तरी अजूनही बराच मोठा टप्पा गाठण्यासाठी स्त्री संघटनांना खूप मोठी झेप घ्यावी लागेल. तसेच पुरुषप्रधान व्यवस्थेने स्त्रियांना समान दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आपला पुरुषी अहंकार सोडून स्त्रियांचे जीवन हे सर्व दृष्टीने निष्कलंक करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. तसेच पुरुषप्रधान व्यवस्थेनं स्त्रियांना समान दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आपला पुरुषी अहंकार सोडून स्त्रियांचे जीवन सर्व दृष्टीने आणि निष्कलंक करण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. आदिवासी सुधारणा चळवळ. भारतीय स्मृतिग्रंथांमध्ये आदिवासींचा उल्लेख आढळतो. तो म्हणजे अनुलोम प्रतिलोम यांच्या शरीर संबंधातून निर्माण झालेली जमात म्हणजे आदिवासी होय. आदिवास याचा अर्थ म्हणजे त्या त्या ठिकाणचे मूळ रहिवासी होय. डोंगर आणि वने यांच्या आश्रयानं स्थायिक झालेल्या जमातींना वनवासी किंवा आदिवासी म्हणतात. ते या भूमीवरील मूळचे रहिवासी असून नागरी सुधारणांपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवलेले आहे. महाराष्ट्रात 9.5% त्यांची लोकसंख्या असून 15,000 चौरस मैल भूमीवर त्यांचे वास्तव्य आहे. महाराष्ट्रातील आदिवासींचे 3 विभाग म्हणजे सह्याद्री विभाग, सातपुडा विभाग, गोंडवनचा विभाग होय. सह्याद्री विभागामध्ये ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नगर हे जिल्हे असून त्यात ठाकर, कातकरी, वारली, महादेव कोळी, काथोडी, मल्हार कोळी, ढोर कोळी इत्यादी जमाती आढळतात. सातपुडा विभागामध्ये औरंगाबाद, जळगाव, धुळे, अमरावती जिल्हे असून त्यात घातका, पावरा, हुबळा, भीड, गावित, कोरकू, मावची, कोलाम, तोडवी या जमाती आहेत. गोंडवान विभागामध्ये नांदेड, यवतमाळ, भंडारा, चांदा, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे असून त्यात हलबा, कोला, कोया, माडिया, गौंड, आंध, कवर, परधान, भिल्ल इत्यादी जमातीचे लोक आढळतात. आदिवासी सुधारणा चळवळीची पार्श्वभूमी. आदिवासी संस्कृती हीच जगाच्या उत्थानाची गंगोत्री मानली जाते. भारतीय संस्कृतीची ओळख जगाला केवळ आदिवासींच्या संस्कृतीमुळे झाली आहे. आदिवासी संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा मूळचा प्रवाह आहे. यामध्ये काही नवे बदल होऊन भारतीय संस्कृतीचा उदय झाला. परंतु या सुधारित संस्कृतीपासून आदिवासी लोक फारच दूर राहिले. त्यामुळे ते अज्ञानी, अशिक्षित, दरिद्री असल्यानं त्यांची जीवनपद्धती अतिशय मागासलेली राहिली आहे. तरी पण ते भारतीय समाज जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. आदिवासींमध्ये सुधारणा घडवून समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबर आणण्यासाठी सुधारणावादी व मानवतावादी चळवळी उभ्या राहिल्या. या चळवळींच्या नेत्यांनी व शासनाने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बदल घडवण्यासाठी विविध योजना व विकास कार्य हाती घेतले.
त्यांच्या प्रयत्नातून व सहकार्यातून आदिवासींची प्रगती सुरू होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सहभागी करून घेण्यात आले. राजश्री शाहू महाराजांनी अनेक भटक्यांना जवळ करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. भटक्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारे राजश्री शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते आहेत. आदिवासींच्या चळवळीचे स्वरूप व वाटचाल. ब्रिटिशांबरोबरच ख्रिस्ती मिशनरी धर्मप्रसारासाठी भारतात आले. त्यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याला आरंभ केला. अज्ञान, दारिद्र्य, बेकारी आणि सामाजिक विकासापासून दूर असलेल्या समाजाला जवळ केले. ख्रिस्ती मिशनरीने आदिवासींच्या विकासाचे कार्य प्रथम हाती घेऊन त्यांच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधीजींच्या सूचनेवरून ठक्कर बाप्पांनी भिल्ल जमातीच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्य केले. महात्मा गांधीजींनी ठक्कर बाप्पांना भिल्लांचे धर्मगुरू म्हणून संबोधले होते. बाप्पांनी देशात 21 संस्था निर्माण करून आदिवासींच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न केले. 1. बाळासाहेब खेर यांचे आदिवासींच्या संदर्भातील कार्य. ठाणे जिल्ह्यातील वारली जमातीबाबत बाळासाहेब खेर यांनी सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारला होता. जिल्हाधिकारी डी सेमिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या स्थितीची पाहणी करून अहवाल सादर केला. इंग्रज राजवटीत सावकार आदिवासींच्या मालकीच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोफत व सक्तीची शेतीची कामे करून घेत असत. इंग्रज राजवटीत सावकार आदिवासींच्या मालकीच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोफत व सक्तीनं शेतीची कामं करून घेत असत. यासाठी सावकार आणि आदिवासी यांच्यात करार कबुलायत होत असे. त्यामुळे आदिवासींवर विविध प्रकारचे अन्याय अत्याचार होत असत. 2. शामराव व गोदावरी परुळेकर. शामराव व गोदावरी परुळेकर यांनी किसान सभेच्या माध्यमातून वारली समाजामध्ये जागृती, संघटन आणि हक्कांसाठी संघर्ष या पद्धतीनं कार्य सुरू केलं. उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासी परिषदेत वेठबिगारी नष्ट करण्याचे आवाहन केले. गोदावरी परुळेकरांची सभा तळवाडी येथे होती. त्यांच्या जीवाला धोका आहे अशी खोटी प्रसिद्धी जमीन मालकांनी दिली. त्यामुळे 10,000 आदिवासी संघर्षाच्या तयारीनं आले होते. यावेळी जमीन मालकांनी पोलिसांना बोलावून त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना तळवाडी गोळीबार प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे. 3. ताराबाई मोडक. ताराबाई मोडक यांनी बोर्डी व नंतर ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आदिवासींच्या मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. गप्पा गोष्टी, प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण, कुरणशाळा प्रयोग, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. 4. अनुताई वाघ. अनुताई वाघ यांनी ताराबाईंच्या सहवासातून प्रेरणा घेतली. कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेलाच कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते. 4. अनुताई वाघ. अनुताई वाघ यांनी ताराबाईंच्या कार्यातून प्रेरणा घेतली. यांनी ताराबाईंच्या सहवासातून प्रेरणा घेतली. कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेलाच कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. अनुताई वाघ यांना भारत सरकारनं पद्मश्री देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला. तसेच जमनालाल बजाज पुरस्कार, आदर्श शिक्षिका, दलित मित्र इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. कोसबाडच्या टेकडीवरून हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ कोसबाडच्या लोकजीवनाचे वास्तव दर्शन घडवतो. 5. दामुअण्णा टोकेकर. दामुअण्णा टोकेकर यांनी हिंदू सेवा संघाची स्थापना करून शैक्षणिक कार्य सुरू केले. बीड जिल्ह्यात डोंबरी येथे सोंदरा गुरुकुल योजना, देवबांध येथे आदिवासी बहुविध सेवा संघाच्या माध्यमातून आदिवासींची सर्वांगीण प्रगती करण्याचा प्रयत्न केला. रेवजी पांडुरंग चौधरी. रेवजी पांडुरंग चौधरी उर्फ देवजीभाई यांनी आदिवासींसाठी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे कार्य केले. त्यांनी सर्वप्रथम जवाहर संस्थानामधील वेठबिगारी पद्धत बंद करून पहिला विजय प्राप्त केला. आदिवासी सेवा मंडळ स्थापन करून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आश्रमशाळा सुरू करून कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी या समाजातील मुलामुलींना शिक्षण दिले. जव्हारमध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना करून आदिवासींची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. तसेच तलासरीच्या वनवासी विद्यार्थी प्रकल्पाद्वारे आदिवासींचा विकास करण्याचा
प्रयत्न केला. आदिवासींचा विकास करण्याचा प्रयत्न केला. 7. पांडुरंग ढवळा साबळे. पांडुरंग साबळे यांनी 1951 मध्ये ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना करून मुंबई येथील सिमेंट कंपनीतील कामगार व मुलुंड येथील आदिवासी यांना एकत्र केले. आदिवासी लोकांना नोकऱ्यात सामावून घ्यावे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र राज्य निर्माण करावे अशी मागणी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्याकडे केली. आदिवासी सेवा मंडळ स्थापन करून आदिवासींच्या मुलांसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटना स्थापन करून सामाजिक व आर्थिक जागृती करण्याचा प्रयत्न केला. 8. बापूराव कृष्णाजी देशमुख. बापूराव कृष्णाजी देशमुख यांनी आदिवासींच्या पारंपरिक जीवन व शेती व्यवसायात बदल घडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. आदिवासी समाजातील भगत आणि त्यांच्या भोंदूगिरीवर सर्वप्रथम आवाज उठवण्याचे काम केले. समाजातील अनिष्ट प्रथा, हुंडा पद्धत, दारू व तंबाखूचे व्यसन इत्यादी प्रथेविरुद्ध सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. आदिवासींच्या पाड्यांपर्यंत रस्ते, पाणी पुरवठा इत्यादी विकास कामं केली. विविध सहकारी संस्था स्थापन करून आदिवासींचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रबोधन होऊन संघटना स्थापनेची ऊर्जा महाराष्ट्रात निर्माण झाली. देशमुखांच्या भूमिकेमुळेच अखिल भारतीय आदिवासी परिषद स्थापन करण्यात यश आले. 9. मारुती शिवराम बांडे. आदिवासी समाजातील अनेक लोकांच्या आश्रयाचे, विचारमंथनाचे आणि अनेक तरुणांच्या कर्तबगारीला वाव देणारे महत्त्वाचे आश्रयस्थान म्हणजे मारुती शिवराम बांडे यांचे घर होय. आदिवासी समाजातील लोकांना आश्रय देणे, आर्थिक मदत करणे, त्यांचे मनोबल वाढवणे आणि समाजाची जागृती व संघटन इत्यादी कार्य बांडे यांनी केले. 10. डॉक्टर रामराव वाडिवे. डॉक्टर रामराव वाडिवे. डॉक्टर रामराव वाडिवे यांनी आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापना केली. बालमंदिर, प्रौढ शिक्षण, वाचनालये सुरू करून आदिवासी तरुणांमध्ये शिक्षणाची व वाचनाची आवड निर्माण केली. 11. श्रीमंतराजे विश्वेश्वरराव धर्मराव आत्राम महाराज. श्रीमंतराजे विश्वेश्वरराव धर्मराव आत्राम महाराज यांनी राजे धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना केली. आदिवासी सेवा मंडळ सुरू केले. गोंडवाना या नियतकालिकाच्या संपादकत्वाची धुरा सांभाळून आदिवासींमध्ये जागृती घडवून आणली. अल्पबचत, कुटुंब नियोजन, व्यसनमुक्ती, पर्यावरण, समता, स्वातंत्र्य, बंधुप्रेम या संदर्भात त्यांनी मौलिक कार्य केले. 12. बाबूराव नारायण मडावी. बाबूराव मडावी यांनी आदिवासी विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. आदिवासी समाजाला संघटित व जागृत करण्याचे काम करून संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींच्या हक्कासाठी लढा सुरू केला. या कार्यासाठी मेळावे आयोजित करून विविध संस्था स्थापन केल्या. त्यातून आदिवासींच्या शैक्षणिक आर्थिक विकासाचा पाया भक्कम केला. आदिवासी विकास महामंडळाची स्थापना करण्यात मडावी हे आघाडीवर होते. आदिवासींना रस्ता सवलती मिळाव्यात म्हणून आरक्षणाची व्यवस्था केली. विधानसभेत आदिवासींना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. 13. महादेव गोपाळ कडू. महादेव कडू यांनी मडावींप्रमाणेच शासनाकडून आदिवासींना सवलती व फायदे मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ठाणे जिल्हा प्रशिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. तसेच आदिवासी समाज उन्नती संघाची स्थापना केली. आदिवासी विकासासाठीचे प्रयत्न. सुखदेव बाबूराव उईके उर्फ बाबूजी उईके यांनी जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन सुरू केले. सामाजिक विकासासाठी विविध योजनांमुळे आदिवासींचे विस्थापन होणार होते. त्यांना वाचवण्यासाठी आंदोलन सुरू केले. सुखदेव यांनी आम्ही आमच्या आरोग्यासाठी नावाची संस्था स्थापन करण्यासाठी मोलाचे योगदान देऊन आदिवासींना आरोग्याच्या सोयीसुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक कामे आदिवासींसाठी प्राप्त करून दिली. काळूराम काकड्या दोघडे यांनी आदिवासींच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला. आदिवासींच्या जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मधुकरराव काशीनाथराव पिचड यांनी आदिवासींची आर्थिक सुधारणा घडवण्यासाठी विविध संस्था व सहकारी संस्था स्थापन केल्या. आदिवासींसाठी शासकीय योजना राबवून त्यांचा शैक्षणिक व आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला. कॉम्रेड नजूबाई आट्या गावित यांनी महिलांचे आर्थिक जीवन व आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले. त्यांनी श्रमिक महिला संघ स्थापन केला. रामचंद्र चिमाजी जंगले यांनी आदिवासी युवक क्रांती दल
या संघटनेची स्थापना करून सामाजिक क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न केला. तसेच गडचिरोली जिल्ह्यात देवाजी तोफा या आदिवासी समाजसेवकाने मेंढा लेखा या गावच्या माध्यमातून आमच्या गावात आम्हीच सरकार अशी घोषणा देऊन जंगलावरील आदिवासींचा पारंपरिक हक्क सिद्ध केला. आदिवासींची सांस्कृतिक चळवळ. आदिवासींच्या सामाजिक धार्मिक प्रबोधन चळवळीची पार्श्वभूमी आदिवासी साहित्यिकांनी तयार केली. चामुलाला छिपा राठवा, डॉक्टर गोविंद मोघाजी गोरे, गोंडी संस्कृतीचे संशोधक व्यंकटेश भीषण अत्राम, कॉम्रेड वाहरू फुलसिंग सोनवणे, रामचंद्र चिमाजी जंगले, डॉक्टर विनायक सांबा तुमराम, कविवर्य तुकाराम शिवराम धांडे इत्यादी मंडळींनी साहित्य चळवळीचा विकास व विस्तार केला. या साहित्यातून आदिवासींचे वास्तव चित्रण रेखाटले आहे. धरणे, खाणी, विविध प्रकल्प इत्यादी सामाजिक सुधारणांमुळे आदिवासींचे जीवन कसे उद्ध्वस्त झाले हे विदारक चित्र समाजासमोर मांडले आहे. मूकसंवेदनांचा जागृत संघर्ष म्हणजे आदिवासींच्या कविता आहेत. प्रबोधन आणि संघर्षाची वाट चोखाळणारी अस्त्रे म्हणजे आदिवासींचे साहित्य होय. त्यामधून आदिवासींच्या सामाजिक, धार्मिक, रूढी परंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वारली चित्रकलेचे जनक जीवा सोमा म्हसे होत. त्यांनी वारली चित्रकला भारताबरोबरच परदेशातही प्रसारित केली. कुंडलिक धोंडू केदारी यांनी आदिवासी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. आदिवासींसाठी शासनाच्या विकास योजना. आदिवासींचा सर्वांगीण विकास घडवून आणणे आवश्यक आहे. विकास करण्यासाठी शासनामार्फत विविध शासकीय विभाग कार्यरत आहेत. 1972 मध्ये आदिवासी विकास संचलनाची स्थापना झाली. सह्याद्री विभागाचे कार्य नाशिक आणि गोंडवन विभागाचे कार्य नागपूर येथे सुरू करण्यात आले. त्यांची 21 विकास अधिकारी कार्यालये सुरू केली. 1983 मध्ये आदिवासी विभाग स्थापन करण्यात आला. 1992 मध्ये संचालनालयाची पुनर्रचना करण्यात आली. नाशिक, नागपूर, अमरावती, ठाणे येथे नवीन आयुक्त कार्यालय सुरू करण्यात आले. त्यांच्या जोडीला 23 प्रकल्प अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयाअंतर्गत आदिवासींचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करण्यात येतो. आदिवासींचा विकास साधण्यासाठी सरकारनं विशेष लक्ष शिक्षणावर केंद्रित केलं. समाज कल्याण विभागामार्फत विविध योजना राबवण्यात आल्या. आदिवासी विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा, आदिवासी शासकीय वसतिगृह, खासगी संस्थांनी स्थापन केलेल्या आश्रमशाळांना अनुदान देण्यात येते. उपाययोजनेअंतर्गत आदिवासी युवक युवतींसाठी काही विशेष उपक्रम राबवण्यात येतात. तसेच आदिवासी महिलांसाठी विशेष कार्यक्रम, प्रौढ साक्षरता कार्यक्रम, बालक आणि महिलांसाठी कार्यक्रम राबवून आदिवासींची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला जातो. शासनामार्फत व्यापक स्वरूपात योजना आखून आदिवासींचा विकास करण्यात येतो. शेती विकास, बालक व महिला कल्याण, शाळा, पाणी पुरवठा, रस्ते, लघुउद्योग, वीज, खादी ग्रामोद्योग, कोल्हापुरी पद्धतींचे बंधारे, मत्स्य व्यवसाय, दुभती जनावरे पुरवणे इत्यादी योजनांवर लक्ष केंद्रित करून शासनाच्या मदतीनं आदिवासींचे जीवन क्रमशः बदलू लागले आहे. त्यामुळे आज आदिवासींना सामाजिक जीवनात समानता प्राप्त होत असलेली दिसून येते. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.